एक नवीन टॉपिक घेऊन आलो. बघा तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, त्याच्यात लिहिलेलं आहे 90+ भारतीय वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक आज आपण पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे दरवर्षी जोड्या लावामध्ये क्वेश्चन येत आहे त्या वृत्तपत्राद्वारे आणि आपलं कन्फ्युजन होऊन जातं. ओळखीचे पण वृत्तपत्र आपल्याला कन्फ्यूज करून टाकतात. मग आज आपण पाहूया, चला पाहूया वृत्तपत्र. बघा तुम्हाला दिसत असेल पहिल्यांदा 46 इथं 46 लिहिलेले आहेत, त्यानंतर 46 अजून घेऊ आपण. 94 वृत्तपत्र घेणार आहोत आपण. चलो पाहूया. बघा पहिल्यांदा ते बेंगॉल गॅझेट. ओके, दिसत असेल तुम्हाला काय लिहिलेलं आहे, द बेंगॉल गॅझेट. हे द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे. भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, द बेंगॉल गॅझेट. आणि बघा द बेंगॉल गॅझेट कुणी लिहिलेलं, म्हणजे संपादक कोण आहे त्यांचे, बघा जेम्स ऑगस्टस हिक्की. ओके, जेम्स ऑगस्टस हिक्की. ठीक आहे, इंग्लिश म्हणजे ब्रिटिश असतील. ठीक आहे, इंग्रज नाव दिसते तुम्हाला बघा. आणि त्याच्या खालीच दिसत असेल बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट हे भारतीयांनी लिहिलेले. बघा कोणी, गंगाधर भट्टाचार्य हे संपादक आहेत. ठीक आहे, आता बघा तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, द बेंगॉल गॅझेट. आता बघा बेंगॉल गॅझेट आणि द बेंगॉल गॅझेटमध्ये द शब्द आहे, द हा इंग्रजी शब्द आहे. ठीक आहे, मग द बेंगॉल गॅझेट आला, द हा इंग्रजी शब्द आहे, मग इंग्रजी माणूस आहे असं लक्षात ठेवायचं. इंग्रजी माणूस कोणता आहे, जेम्स ऑगस्टस हिक्की. आता हे कसं लक्षात ठेवायचं, बघा बेंगॉल गॅझेटमध्ये गॅझेट शब्द लपलेला आहे. गॅझेटवरून तुम्ही गॅस कॅप्चर करू शकता. ठीक आहे, गॅस जवळ बघा काही जण असतात ज्यांना गॅस जवळ म्हणजे गेल्यानंतर ज्यांना सवय नसते, म्हणजे स्वयंपाकाची वगैरे सवय नसते आणि गॅस जवळ गेल्यानंतर हिचकी यायला लागतात. हिचकी विचित्र आहे, विचित्र गोष्ट लक्षात राहते, हिचकी यायला लागते. मग हिचकीवरून तुम्ही हिक्की लक्षात ठेवू शकता. म्हणजे काय, जेम्स ऑगस्टस हिक्की. तुम्हाला लक्षात आलं, दी बेंगॉल गॅझेट. भारतातील हे पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे तर दी बेंगॉल गॅझेट. आणि बेंगॉल गॅझेट बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा हे दोन्ही कंपॅरिझनली आपण स्टडी करतोय. दी बेंगॉल गॅझेट म्हटलं की द लक्षात ठेवायचं. द हा इंग्रजी शब्द आहे, मग द इंग्रजी शब्द आहे तर द इंग्रजी माणूसच आहे लक्षात ठेवायचं. आणि गॅझेट मधला गॅस शब्द कॅप्चर करायचा. गॅस जवळ गेल्यावर आपल्याला हिचकी येते असं लक्षात ठेवायचं की आपल्याला गॅसची सवय नाही आणि आपल्याला हिचकी येते. मग हिचकीवरून तुम्ही हिक्की लक्षात ठेवू शकता, जेम्स ऑगस्टस हिक्की. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर बेंगॉल गॅझेट म्हणजे तुम्हाला द बेंगॉल गॅझेट लक्षात आलं तर बेंगॉल गॅझेटमध्ये द शब्द आहे का, द शब्द नाही आहे. बेंगॉल गॅझेट आहे म्हणजे आपला भारतीय माणूस आहे. मग भारतीय माणूस कोणाचा, गंगाधर भट्टाचार्य यांचं नाव लक्षात ठेवायचं. भारतीय माणूस आहे, मग भारतीय माणूस कोण आहेत, ते संपादक कोण आहेत, गंगाधर भट्टाचार्य यांचं नाव लक्षात. द बेंगॉल गॅझेट तुम्हाला तर कॅप्चर झालं. ठीक आहे, लक्षात येते. आता बघा तुम्हाला बेंगॉल गॅझेट लक्षात ठेवायचंय. द बेंगॉल गॅझेट म्हटलं की इंग्रजी माणूस लक्षात आला, तर बेंगॉल गॅझेट म्हटलं की तुम्हाला काय आपला भारतीय माणूस आठवायला पाहिजे. भारतीय माणूस मेन इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. गंगाधर भट्टाचार्य हे संपादक होते. म्हणजे दोन्ही कन्फ्युजन दूर झाले, बरोबर. त्यानंतर बघूया आपण तिसरा, बघा समाचार दर्पण. आता बघा ओनली दर्पण, फक्त दर्पण म्हटलं की तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर आठवतात. दिग्दर्शक म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर आठवतात. पण बघा समाचार दर्पण म्हटलं की तुम्हाला मार्श मेन आठवायला पाहिजे, मार्श मेन. आणि दिग्दर्शन, ओके, दिग्दर्शन बघा बाळशास्त्री जांभेकर यांचं पण आहे, पण इंग्रजी माणूस बघा कोण आहे, मार्श मेन यांचं पण आहे. आता कसं लक्षात ठेवायचं, बघा दर्पण. ओके, दर्पण म्हणजे काय, आरसा असं इमॅजिन करा. चला आरसा आहे आणि आरसाच्या समोर एक मेन मार्श मेन मध्ये मेन शब्द लपलेला आहे. मेन म्हणजे माणूस. ठीक आहे, माणूस स्वतःचं दर्शन घेतोय, स्वतःच दर्शन घेतोय, म्हणून दिग्दर्शन लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा समाचार दर्पण म्हटलं, ओनली दर्पण तुम्हाला माहिती आहे, फक्त दर्पण म्हटलं मराठीतील पहिलं वृत्तपत्र तर बाळशास्त्री जांभेकर सगळ्या जगाला माहिती आहे. ठीक आहे, पण समाचार दर्पण म्हटलं की दर्पणच शब्द कॅप्चर करायचा आहे तुम्हाला. दर्पण म्हणजे काय, आरसा. आरशाच्या समोर एक व्यक्ती आहे, मेन आहे. मेन म्हणजे काय, माणूस आहे आणि तो स्वतःच दर्शन घेतोय, म्हणून दिग्दर्शन. म्हणजे दोन्हीही मार्श मेनचे आहे, तुम्हाला लक्षात आले. बघा दर्पण म्हणजे काय, आरसाच्या समोर एक मेन आहे, माणूस आहे, म्हणजे माणूस मॅन आहे. ठीक आहे, लक्षात येते. आणि तो स्वतःचं काय दर्शन घेतोय, म्हणून दिग्दर्शन. म्हणजे तुम्हाला कळालं, दे बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिक्की. त्यानंतर बेंगॉल गॅझेट गंगाधर भट्टाचार्य. त्यानंतर बघा समाचार दर्पण मार्श मेन आणि बघा दिग्दर्शन मार्श मेन. त्यानंतर बघा संवाद कौमुदी. ओके, संवाद कौमुदी भरपूर जणांना माहीत असेल पण आपण घेऊया. बघा राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर मिरात उल अखबार पण राजाराम मोहन रॉय यांचा आहे. आता बघा संवाद कौमुदी मधला संवाद हा शब्द आपण कॅप्चर करूया. ठीक आहे, तुमची इच्छा आहे, बघा तुमची इच्छा असते. एक प्रसिद्ध राजा आहे, ठीक आहे, एक प्रसिद्ध राजा आहे आणि तुमची
तीव्र इच्छा आहे की मला त्यांच्यासोबत संवाद करायचे, मला काहीतरी क्वेश्चन्स विचारायचे त्यांच्यासोबत. तुम्ही बिग फॅन असाल त्या राजाचे, ठीक आहे, लक्षात येतं. आणि तुमची स्वप्न आहे की मला त्यांच्यासोबत एकदा तरी संवाद करायचा आहे. मग तुम्ही संवाद कॅप्चर करू शकता आणि तुम्हाला एकदा तरी त्या राजाशी संवाद करायचे. मग राजावरून तुम्ही राजा राम मोहन रॉय यांचं नाव लक्षात ठेवू शकता. म्हणजे संवाद कौमुदीचे संपादक कोण आहेत? राजा राम मोहन रॉय. लक्षात आले. त्यानंतर बघा मिरात उल अकबार. ओके, मिरात उल अकबार मध्ये बघा तुम्ही खूप सोपं आहे. बघा मिरातच्या ऐवजी तुम्ही मी राम शब्द लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मिरातच्या ऐवजी मी राम लक्षात ठेवू शकता. राम वरून तुम्हाला राम मोहन रॉय लक्षात येतील, म्हणजेच राजा राम मोहन रॉय लक्षात येऊन जातील. म्हणजे तुम्हाला कळालं संवाद कौमुदी मधला संवाद शब्द कॅप्चर करायचा आहे. संवाद मला करायचा एका प्रसिद्ध राजाशी, मग राजा राम मोहन रॉय लक्षात येतील. त्यानंतर मिरातच्या ऐवजी तुम्ही मिराम लक्षात ठेवणार आहात. मी राम, मग राम वरून तुम्ही राम मोहन रॉय लक्षात ठेवू शकता. राजा राम मोहन रॉय आहे. सोपं, चला सोपं आहे. त्यानंतर बघा मिशन समाचार दर्पण. बघा हे समाचार दर्पण होतं. इथं बघा मिशन समाचार दर्पण आहे. त्यांचे कोण आहेत? विल्यम कॅरे. ओके, म्हणजे संपादक कोण आहेत? विल्यम कॅरे. कसं आहे? खूप सोपं आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथं समाचार दर्पण होतं. ओनली दर्पण म्हटलं की आपले बाळशास्त्री जांभेकर जिंदाबाद. ठीक आहे. त्यानंतर समाचार दर्पण म्हटलं की तुम्हाला मॉर्शमेन आठवायला पाहिजे. तो मॉर्शमेन दर्पण, दर्पण हा शब्द कॅप्चर केलेला आपण. दर्पणच्या समोर मॉर्शमेन म्हणजे मेन बघतोय, स्वतःचं दर्शन करतोय, म्हणून देवदर्शन पण मॉर्शमेन आहे. त्यानंतर मिशन समाचार दर्पण मधला कोणता शब्द कॅप्चर करतोय आपण? मिशन. ओके, तुम्ही मिशन आहे, तुमचं मिशन आहे यार. तो कैरी आहे ना, ती कैरी म्हणजे झाडावरची कैरी आहे, ती खूप कोसावर आहे, ती तुम्हाला तोडायचीच आहे, तुमचं मिशन आहे. मग कैरीवरून तुम्ही विल्यम कॅरे लक्षात ठेवू शकता. विल्यम कॅरे. ठीक आहे, लक्षात येते. कैरीवरून तुम्ही कॅरे लक्षात ठेवू शकता, मग विल्यम कॅरे. म्हणजे तुमचं मिशन आहे, तुमचं मिशन आहे की काही करून मला ती कैरी तोडायचीच आहे. मग कैरीवरून तुम्ही कॅरे कॅप्चर करू शकता. विल्यम कॅरे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, डन. त्यानंतर बघा लक्षात येते का? उदंत मार्तंड. ओके, उदंत मार्तंड बघा पंडित जुगल किशोर शुक्ला. ओके, पंडित जुगल किशोर शुक्ला. नवीन नावं दिसत असेल पण ट्रिक कळाल्यावर तुम्हाला लगेच कॅप्चर होऊन जाईल. आता बघा उदंत मार्तंड. ओके, उदंत मध्ये दंत शब्द आपल्याला दंत, आपले दात, दात कॅप्चर करू शकता. दंत मंजन. ओके, दात कॅप्चर करू शकता तुम्ही. उदंत मार्तंड मधला दंत शब्द घ्यायचा आणि किशोर वयीन मुलगा आहे, म्हणजे किशोर नावाचा मुलगा आहे किंवा किशोर वयीन म्हणजे तरुण वयाचा मुलगा आहे, तो आपले दंत दाखवत आहे, म्हणजे आपले दात दाखवत आहे. मग किशोर वरून तुम्ही जुगल किशोर कॅप्चर करू शकता. पंडित जुगल किशोर काय शुक्ला कॅप्चर करू शकता. कळत असेल. बघा उदंत दंत शब्द कॅप्चर करायचा. दंत तुम्हाला इमॅजिन करा, मी जे काय म्हणत आहे ते तुम्ही इमॅजिन केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात राहून जातील. दंत, दंत दात कोणतरी दाखवत आहे, किशोर वयीन एक मुलगा दाखवत आहे. मग किशोर वरून जुगल किशोर वरून पंडित जुगल किशोर शुक्ला तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातील. त्यानंतर बघा बंग दंत. ओके, बंग दंत बघा द्वारकानाथ टागोर. ओके, द्वारकानाथ टागोर. आता बंग. ओके, बंग. ओके, बंग मधला बंग शब्द कॅप्चर करू शकतो. बंग, भंग झालं म्हणजे भंग झालं, काहीतरी भांडण झालं. कुठे भांडण झालेलं आहे बघा, लोकांमध्ये भांडण होत असतं. कुठे बघा एकत्रित जेव्हा लोक जमा होतात तिथे भांडण होत असतं. मग बंग दंत मधला तुम्हाला बंग शब्द कॅप्चर करायचे. बंग, भंग झालं, भांडण झालं. का कुठे झालं बघा, कुठे झालं? द्वारकाचं मंदिर आहे तिथे झालं. मंदिरात वगैरे भांडण होत असतात. ठीक आहे, द्वारकाचं मंदिर आहे तिथे भांडण झालं असेल लोकांमध्ये. बंग झालं, भंग झालं म्हणजे भांडण झालं असं तुम्ही बंग भंग लगेच कॅप्चर करू शकता. भांडण झालं त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता कुठे भांडण झालेलं आहे. द्वारकाचं मंदिर आहे तिथे भांडण झालंय. द्वारकावरून तुम्ही द्वारकानाथ टागोर यांचं नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर जाम जमशेद. ओके, जाम जमशेद उत्तर बघा PM मोतीवाला. ओके, मोतीवाला. आता कसं लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. बघा जाम जमशेद मधला तुम्ही जाम शब्द कॅप्चर करू शकता. तुम्ही जाम फॅन आहात कोणाचे? PMचे, PM मोदीचे फॅन आहात आणि तुम्ही PM मोदीवरून तुम्ही PM मोतीवाला लक्षात ठेवू शकता. आहे सोपं आहे, खूप सोपं. बघा जाम जमशेद, तुम्ही जाम फॅन आहात कोणाचे? PMचे, मग PM वरून PM मोतीवाला लक्षात ठेवू शकता. हिंदू पेट्रियाटिक म्हटलं की तुम्हाला हिंदू आठवायला पाहिजे. ठीक आहे, हिंदू घ्यायचं, कॅप्चर करायचं. बघा तुम्ही बघितलं असेल हिंदू असू देत, मुसलमान असू देत, चंद्राला खूप इम्पॉर्टंट आहे. ईद असेल तर चंद्राला पाहून उपवास सोडला जातो. आपल्या हिंदू धर्मात पण असे काही सण आहेत जिथे चंद्राला पाहून काय उपवास वगैरे सोडला जातो. ठीक आहे, मग हिंदू आठवायचा. हिंदू पेट्रियाटिक म्हटलं की तुम्हाला हिंदू मुस्लिम आठवायला पाहिजे. हिंदू मुस्लिम मध्ये चंद्राला खूप डिमांड आहे. चंद्रवरून तुम्ही गिरीश चंद्र घोष लक्षात ठेवू शकता.
खूप सोपं असतं. चला संपादक लक्षात ठेवला बघा, हिंदू पेट्रियाटिक गिरीशचंद्र घोष लक्षात आले तुमच्या. त्यानंतर बघा तुमचे सोपे तुमचे आवडते बघा दर्पण. दर्पण कोणाचं आहे? ऑफकोर्स बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण. हे तुम्ही मी ऑलरेडी हे पाठ करून घेतलेले आहे तुमच्याकडून, समाज सुधारक ट्रिक वाईज घेतलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. बघा दर्पण कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं. दिग्दर्शक पण कोणाचं आहे? दिग्दर्शन कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं. दर्पण बंद झालं 1840ला, मग कोणतं आलं? दिग्दर्शन आलं. ओके, ते आहे बघा. ठीक आहे, दर्पण झालं, दिग्दर्शन झालं, बाळशास्त्री जांभेकर झालं. त्यानंतर हिंदू प्रकाश. हिंदू प्रकाश पण घेतलेले आपण समाज सुधारक मध्ये. इंदू विष्णू. विंदू विष्णू असे सिमिलर वर्ड आहेत. इंदू विष्णू, इंदू विष्णू. पण विष्णू बुवा ब्रह्मचारी नाही, विष्णू शास्त्री पंडित आहे. ठीक आहे, विष्णू शास्त्री पंडित लक्षात ठेवायचं. त्यानंतर सत्यप्रकाश. सत्यप्रकाश बघा करसनदास मूलजी. सत्यप्रकाश मधला सत्य कॅप्चर करायला पाहिजे आपण, सत्य कॅप्चर करायचं आपण, आणि सत्य आपल्या मूल मध्ये असायला पाहिजे. मूल तत्वामध्ये सत्य हा असायलाच पाहिजे. जर तुम्ही सत्य बोलला नाही तर आपलं काही खरं नाही, असं लक्षात ठेवू शकता. सत्यप्रकाश मधला सत्य घ्यायचं. सत्य आपल्या मूल तत्वामध्ये असायलाच पाहिजे. सत्य हे आपल्या मुळात असायला पाहिजे, आपल्या मुळात असायलाच पाहिजे. ठीक आहे, मूळवरून तुम्ही मूलजी लक्षात ठेवू शकता आणि तुम्हाला त्यावरून करसनदास मूलजी लक्षात येऊन जातील. ठीक आहे, म्हणजे हा बघा तुम्ही बघितले 15 वृत्तपत्र बघितले बघा. दी बेंगॉल गॅझेट म्हटलं की द लक्षात ठेवायचं. द मध्ये इंग्रजी शब्द आहे, मग इंग्रजी व्यक्ती आहे दी बघा. द बेंगॉल गॅझेट म्हटलं की इंग्रजी व्यक्ती आहे. एवढं तर कन्फर्म झालं तुम्हाला. कोणते इंग्रजी व्यक्ती आहेत? जेम्स ऑगस्टस हिकी. गॅझेटवरून गॅस लक्षात ठेवायचं. गॅस जवळ गेलं की तुम्हाला हिचकी येते, मग हिचकीवरून हिक्की लक्षात ठेवायचं. त्यानंतर बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट आपले भारतीय व्यक्ती आहेत कोणते? गंगाधर भट्टाचार्य. त्यानंतर समाचार दर्पण. दर्पण शब्द कॅप्चर करायचा. एक मॅन आहे, मार्शमॅन घ्यायचं. तो मॅन आहे तो आपलं दर्शन घेतोय, स्वतःचं दर्शन घेतोय म्हणून दिग्दर्शन मार्शमॅन. त्यानंतर संवाद कौमुदी. संवाद करायचं तुम्हाला एका प्रसिद्ध राजाशी, राजा राममोहन. यात उलगबार म्हटलं की राम घ्यायचं. राममोहन रॉय लक्षात येतील आणि राजा राममोहन रॉय लक्षात येतील. त्यानंतर बघा मिशन समाचार दर्पण. मिशन समाचार दर्पण म्हटलं की तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे? बघा मिशन आहे माझं ते कैरी तोडण्याचं, मग कैरीवरून विल्यम कॅरे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर उद्दंड मार्तंड. ओके, उद्दंड मार्तंड. दंत लक्षात ठेवायचं. दंत. दंतवरून तुम्हाला काय कॅप्चर होईल? दात. ओके, दंतवरून दात कॅप्चर होऊन जाईल. ठीक आहे, दात दाखवत आहे कोणतरी, किशोर वैन्य मुलगा दाखवत आहे, मग पंडित जुगल किशोर शुक्ला लक्षात येऊन जाईल ती. त्यानंतर बंगदंत. बंगदंत बघा भंग झालं आहे कुठे? मंदिराच्या ठिकाणी. कोणत्या मंदिराच्या ठिकाणी? द्वारकानाथच्या मध्ये. द्वारकानाथ टागोर लक्षात येऊन जातील. जाम जमशेद. तुम्ही जाम फॅन आहात तुमच्या PM मोदींचे, PM मोतीवाला लक्षात येऊन जातील. हिंदू पेट्रियाटिक. हिंदू मुस्लिम मध्ये चंद्राला खूप इम्पॉर्टंट आहे, गिरीशचंद्र घोष लक्षात येतील. दर्पण. दर्पण आणि दिग्दर्शन दोन्ही आपले महान बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. त्यानंतर इंदू प्रकाश. इंदू विष्णू. पण इंदू विष्णू म्हटलं की तुम्हाला विष्णू बुवा ब्रह्मचारी लक्षात नाही ठेवायचं. इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडितांचं आहे. त्यानंतर सत्यप्रकाश. सत्य आपल्या मुळात असायलाच पाहिजे. मूलजी करसनदास मूलजी. आले लक्षात? आलं असेल लक्षात? चला जायचं पुढे. इथं एवढा हा चार्ट घेऊ बघितले. आता पाहूया बघा रास्त गोफ्तार. ओके, रास्त गोफ्तार बघा दादाभाई नौरोजी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. रास्त गोफ्तार दादाभाई नौरोजी. आता ह्यातला शब्द कोणता कॅप्चर करायचा बघा? गोफ्तार मध्ये तार आहे. ठीक आहे, तार आहे. आता तुम्ही मोबाईलवरून तुमच्या दादाला फोन करता, हा बरोबर आहे, दादाला फोन करता, आई बाबांना फोन करता, पण पूर्वी काय होतं? तारने तुम्ही काय करायचं? तार पाठवायचे. म्हणजे काय? तार पाठवायचे म्हणजे पत्र वगैरे, तार वगैरे पाठवायचे आणि तुमच्या दादाला वगैरे आपली काय माहिती पोचवायची. मग दादावरून तुम्ही दादाभाई नौरोजी लक्षात ठेवू शकता. बघा रास्त गोफ्तार. तार शब्द कॅप्चर करायचा. आता तार सिस्टीम नाहीये, पण आधी तारनी काय आपल्या फॅमिलीला आपण काय करायचो? आपली माहिती पोचवायचो. तार दादाला माहिती पोचवायचो. दादाभाई नौरोजी लक्षात येतील. त्यानंतर बघा बॉम्बे समाचार. आता बॉम्बे समाचार आहे. बॉम्बे शब्द कॅप्चर करूया आपण. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कुणी केलेली आहे? बघा फिरोज शाह मेहतानी यांनी केलेली आहे. बरोबर. मग मी काय कसं लक्षात ठेवते? बॉम्बे समाचार म्हटलं की मला बॉम्बे लक्षात येतात, बॉम्बे प्रेसिडेन्सी लक्षात येते. बॉम्बे प्रेसिडेन्सी फिरोज शाह मेहतांचे. मग फ मी शब्द कॅप्चर करते. फ वरून तुम्ही फर्दुंजी मर्झबान लक्षात ठेवू शकता. काय? फ वरून फर्दुंजी मर्झबान लक्षात ठेवू शकता.
आहे सोपं. चला त्यानंतर सोमप्रकाश. सोमप्रकाश कोणाचा आहे? सोमप्रकाश बघा कोणाकोणाचा आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर द्वारकानाथ आणि विद्याभूषण. खूप सोपं आहे, लक्षात ठेवूया. सोमप्रकाश म्हटलं की सोमवार लक्षात येऊन जाईल. सोमवारी तुम्ही काय करता? ईश्वराची पूजा करताय. सोमवारी मोस्टली सगळेजण उपवास ठेवतात किंवा पूजा करतात ईश्वराची. का पूजा करतात? बघा कोणत्या ईश्वराची पूजा करतात? बघा द्वारकाला जाऊन तुम्ही पूजा करताय. का पूजा करताय? तुम्हाला विद्या भेटायला पाहिजे म्हणून. बघा सोमप्रकाश म्हटलं की तुम्हाला सोमवार आठवायला पाहिजे. ठीक आहे, सोमवारी तुम्ही द्वारकाला जाताय आणि कंपल्सरी तुम्ही तिथं पूजा करताय. का बरं? ईश्वराची पूजा करताय. का? विद्या तुम्हाला भेटायला पाहिजे म्हणून. बघा सोमप्रकाश सोमवार तुम्ही द्वारकाला जाताय, द्वारकानाथ लक्षात येऊन जातील. तिथं तुम्ही ईश्वराची पूजा करताय. ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात येऊन जातील. आणि का करताय ईश्वराची पूजा? विद्यासाठी. मग विद्याभूषण लक्षात येऊन जातील. आहे सोबत. चला पुढे जायचं. त्यानंतर बघा संवाद प्रभाकर. ओके, संवाद प्रभाकर. ठीक आहे, त्यानंतर बघा बेंगॉल हेरॉड. ओके, बेंगॉल हेरॉड. हे दोन्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं आहे. तुम्ही वर बघितलं ईश्वरचंद्र विद्यासागर यांचंच काय आहे? संवाद प्रभाकर आणि बेंगॉल हेरॉड. आता संवाद मध्ये तुम्ही संवाद कौमुदीमध्ये संवाद हा शब्द कॅप्चर केलेला आहे. ठीक आहे, मग संवाद आपण हा कॅप्चर करायचं नाहीये, आपण प्रभाकर शब्द कॅप्चर करूया. आणि बेंगॉल हेरॉड बघा बेंगॉल हेरॉडमध्ये लक्षात ठेवूया आपण. बघा हेरॉड हा शब्द कॅप्चर करूया. ठीक आहे, आता बघा तुम्ही आहे ना ईश्वराची पूजा. ओके, ईश्वराची पूजा करता, डेली पूजा करता. ठीक आहे, आणि त्या पूजाने तुम्ही प्रभावित झालाय. ओके, प्रभावित झालाय, तुम्ही हेरावून गेलाय, त्याच्यात हेरावून गेलेला आहे. तुम्ही काय करता? संवाद कुमुदीमधला तुम्ही प्रभाकर हा शब्द कॅप्चर करणार आहात. प्रभाकर वरून तुम्ही प्रभावित होणे शब्द कॅप्चर होऊ शकतो. तुम्ही प्रभावित झालेले आहे कोणाशी? ईश्वरचंद्र म्हणजे ईश्वराशी प्रभावित झालेले आहे. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही डिसाईड केलंय की मी डेली काय करणार? ईश्वराची पूजा करणार. बघा प्रभाकर वरून तुम्हाला प्रभावित लक्षात येऊन जातील. प्रभावित झालाय तुम्ही ईश्वराशी, कारण ईश्वराने चांगलं काम वगैरे केलं असेल तुमच्या आयुष्यात, मग तुम्ही प्रभावित झालेला आहे. तुम्ही डिसाईड केला तर मी रोज पूजा करणार. आणि पूजा करण्यामध्ये तुम्ही हेरावून गेलेला आहात, तुम्ही स्वतःला वाहून टाकलेला आहे, हेरावून गेलेला आहात. ठीक आहे, मग तुम्ही प्रभाकर संवाद प्रभाकर वरून तुम्ही प्रभावित झालेला आहे ईश्वराशी. मग ईश्वराशी वरून तुम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवू शकता. आणि तुम्ही हेरावून गेलेला आहे कशात? देवाची पूजा करण्यामध्ये, ईश्वराची पूजा करण्यामध्ये. मग तुम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवू शकता. आहे आता बेंगॉल हेरॉड हे शब्द नेहमी येत राहतात. वेगवेगळ्या वृत्तपत्राचे नावामध्ये हेरॉड येतं. त्यावेळी आपण कोणता शब्द कॅप्चर करणार आहोत हे सांगून जाईल मी. आता तुम्ही हेरॉड शब्द कॅप्चर केलाय, हेरॉडवरून हेरावून गेलाय तुम्ही ईश्वराची पूजा करण्यामध्ये. ईश्वरचंद्र विद्यासागर प्रभावित झालाय तुम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा मी लगेच लिहिलेलं आहे प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहावा लागेल. समाजसुधारक ऑलरेडी आपण समाजसुधारक बाय ट्रिक घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की ओनली प्रभाकर कोणाचा आहे? भाऊ महाजनचा. जसं तुम्ही दर्पण म्हटलं की फक्त दर्पण म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर आठवायला पाहिजे. समाचार दर्पण म्हटलं की मार्शमेंट आठवायला पाहिजे. मिशन समाचार दर्पण म्हटलं की मिशन कैरी तोडण्याचं मग विल्यम कॅरे आठवायला पाहिजे. मग बघा इथं प्रभाकर, ओनली प्रभाकर म्हटलं की भाऊ महाजन आठवायला पाहिजे. धूमकेतू म्हटलं की भाऊ महाजन आठवायला पाहिजेत. आणि दानदर्शक म्हटलं की भाऊ महाजन आठवायला पाहिजे. आम्ही भाऊ म्हणून त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ज्यांनी बघितले त्यांना हे तोंडपाठ असणार आहे. कसं कॅप्चर केलंय? भाऊ मधला भाऊ शब्द कॅप्चर केलेला आहे. भाऊ इथं पुण्यात एका शिक्षकांना म्हटलं जातं भाऊ, आणि ते खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा प्रभाव पडतो आपल्याला जेव्हा आपण लेक्चर करतो त्यांचा, मग त्यांचा प्रभाव पडतो आपल्याला. प्रभावावरून तुम्ही प्रभाकर लक्षात ठेवू शकता. आणि त्यांनी धुमाकूळ माजवलेला आहे, म्हणजे पुण्यामध्ये धुमाकूळ माजवलेला आहे त्यांनी. खूप सारे स्टुडंट आहेत त्यांचे. मग धुमाकूळवरून तुम्ही धूमकेतू लक्षात ठेवू शकता. आणि तुम्ही जेवढ्या दिवस तुम्ही त्यांच्या ट्युशनमध्ये जाल त्यांचं ज्ञानाचं दर्शन तुम्हाला होत जातं. मग ज्ञानदर्शन तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि भाऊवरून भाऊ महाजन लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे प्रभाकर भाऊ महाजन, धूमकेतू भाऊ महाजन आणि ज्ञानदर्शन भाऊ महाजन. त्यानंतर बघा ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटाईन. ओके, व्हॅलेंटाईन. आता व्हॅलेंटाईन शब्द कॅप्चर करूया आपण. बघा ज्ञानोदय मध्ये ज्ञान प्लस उदय शब्द लपलेला आहे. ठीक आहे, ज्ञान प्लस उदय होतो. नवीन गोष्टींचा उदय होतो. कुठे? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. व्हॅलेंटाईन डेला उदय होतो. काय होतं? कोणी कोणाला प्रपोज करतं, काय करतं. ठीक आहे, नवीन उदय होतात. काय नवीन प्रपोजेस भेटतात. ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. कोणत्या दिवशी? व्हॅलेंटाईनच्या दिवशी. मग तुम्ही हेनरी व्हॅलेंटाईन लक्षात ठेवू शकता. ठीक आहे,
त्यानंतर ज्ञान प्रकाश तुम्हाला कृष्णाजी रानडे यांच्याबद्दल बघायचं आहे. चलो बघा, ज्ञानप्रकाश कोणाचा आहे? कृष्णाजी रानडे यांचा आहे. कसं लक्षात ठेवायचं? तर ज्ञान प्रकाश म्हटले की कोणता शब्द कॅप्चर करायचा? बघा, ज्ञान आणि प्रकाश दोन्ही शब्द आपण कॅप्चर करू शकतो. बघा तुम्हाला ज्ञान मिळतं, म्हणजे कृष्णाजी आहेत, देव आहेत, त्यांच्याबद्दल पुस्तकं तुम्ही वाचली की तुम्हाला ज्ञान मिळतं, नवीन नवीन डोक्यात प्रकाश पडतं, असं लक्षात ठेवू शकता. बघा, कृष्णाजी, ठीक आहे, कृष्णाजी देव आहेत, त्यांच्याबद्दल पुस्तकं आहेत ऑलरेडी, ठीक आहे. मग त्यांच्याबद्दल तुम्ही वाचलं की तुमच्या ज्ञानात भर होते, प्रकाश पडतो तुमच्या डोक्यात. मग तुम्ही ज्ञानप्रकाश कृष्णाजींबद्दल पुस्तकं वाचताना असं लक्षात ठेवू शकता. इमॅजिन करा, कृष्णाजींचं बुक वाचतात, तुमच्या ज्ञानात भर पडत आहे, प्रकाश पडत आहे. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे, लक्षात दिलं. त्यानंतर बघा, अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके. आता बघा, अरुणोदय मध्ये बघा उदय शब्द आहे, अरुण प्लस उदय. आता उदय ऑलरेडी तुम्ही शब्द कॅप्चर केले ज्ञानोदय मध्ये, ठीक आहे. मग अरुणोदय मध्ये तुम्ही अरुण शब्द कॅप्चर करू शकता. अरुण हा एक छोटा मुलगा आहे, लक्षात ठेवा. अरुण नावाचा एक छोटा मुलगा आहे. आणि छोटा मुलगा, बघा विचित्र गोष्ट आहे. बघा, काशीला जायचं असतं, बरोबर आहे. काशीला जाण्यासाठी कोण डिमांड करतं? मोठे मोठे माणसं, म्हातारे झालेले माणसं डिमांड करतात. पण अरुण नावाचा हा म्हणजे वेगळाच मुलगा आहे, त्याला लहानपणीच काय काशीला जायचं आहे, माहित नाही का? माहित नाही आपल्याला, ठीक आहे. म्हणजे काय, अरुणोदय म्हटलं की अरुण शब्द कॅप्चर करायचा. अरुण नावाचा छोटा मुलगा आहे, त्याला लहानपणीच कुठं जायचंय? काशीला. मग काशीवरून तुम्ही काशीनाथ विष्णू फडके लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा, नेटिव्ह ओपिनियन. ओके, ओपिनियन बघा, नेटिव्ह ओपिनियन कोणाचा आहे? विश्वनाथ. ओके, विश्वनाथ मंडलिक. ओके, विश्वनाथ मंडलिक यांचा आहे. ओके, विश्वनाथ मंडलिक यांचा आहे. आता कसं लक्षात ठेवायचं? बघा, नेटिव्ह ओपिनियन मधला ओपिनियन शब्द आपण कॅप्चर करू. बघा, तुम्ही विश्वनाथ मंडलिक मधला विश्व शब्द कॅप्चर करू शकता. बघा, ओपिनियन शब्द कॅप्चर करूया आपण. बघा, विश्वामध्ये असं कोणताही देश नाही ज्यामध्ये आपण एकमेकांना ओपिनियन विचारत नाही. कोणत्याही नेत्याबद्दल असू दे, कोणत्याही गोष्टीबद्दल आपण ओपिनियन विचारतो. विश्वामध्ये सगळीकडे ओपिनियन विचारलं जातं, म्हणजे प्रत्येक देशामध्ये एकमेकांना ओपिनियन विचारलं जातं. कपड्यांबद्दल, मी कसा दिसतोय ह्याबद्दल ओपिनियन, कोणता नेता कसा होता, तुला कोणता नेता आवडतो याबद्दल ओपिनियन, कोणत्याही गोष्टीबद्दल ओपिनियन विचारलं जातं. सगळ्या वर्ल्डमध्ये विचारलं जातं ओपिनियन. म्हणून तुम्ही वर्ल्डवरून तुम्ही विश्व लक्षात ठेवू शकता, विश्ववरून विश्वनाथ मंडलिक लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा, निबंध माला विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके, विष्णू शास्त्री चिपळूणकर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. निबंध माला. आता मी कसं लक्षात ठेवते? बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत ना, ठीक आहे. मग चिपळूण माझ्या लक्षात येऊन जातं, चिपळूणचीच आहे मी, मग लगेच मला चिपळूण कॅप्चर होऊन जातं. विष्णू शास्त्री चिपळूण म्हणजे मीच, मला लक्षात येऊन जातं. आणि आमच्या शाळेमध्ये काय निबंधाची परीक्षा, म्हणजे खूप निबंध घ्यायचे आमच्या शाळेमध्ये. आज झालं की दुसरं झालं लगेच. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, शाळावरून शाळापत्रक सुद्धा कोणाचं आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचंच आहे. आणि निबंध माला पण कोणाचं आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचंच आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हटलं की मलाच आठवायचं, म्हणजे आमच्या शाळेमध्ये काय घ्यायचे? निबंध घ्यायचे. मग निबंध माला विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि शाळावरून शाळापत्रक पण कोणाचं आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचंच आहे, ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर तुम्हाला तर सगळं ओळखीचं आहे. त्यानंतर बघा, केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा कोणाचा आहे? लोकमान्य टिळक यांचा आहे. मी समाज सुधारकमध्ये ह्याची कन्सेप्ट पण क्लिअर केली आहे, नक्की पाहून घ्या. केसरी आणि मराठा कोणाचा आहे? लोकमान्य टिळक यांचा आहे, ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा, दीनबंधू. हे पण आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. दीनबंधू बघा, सत्यशोधक समाजामध्ये बघितलं होतं आपण. दीनबंधू कोणाचा आहे? कृष्णराव भालेकर यांचा आहे. कृष्णराव भालेकर यांचा आहे, ठीक आहे. बघा, दीनबंधूवरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, बंधू म्हणजे भाऊ वगैरे बहिणी असले की आपलं भलं असतं कधी पण, म्हणजे एकट्यापेक्षा आपलं काय बंधू असायला पाहिजे, आपल्यासोबत बंधू असायला पाहिजे, म्हणजे आपले भाऊ बहिणी असायला पाहिजे, मग आपलं भलं असतं. मग भलंवरून तुम्ही भालेकर लक्षात ठेवू शकता, कृष्णराव भालेकर लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे बंधू भाऊ बहीण असले की आपलं भलं असतं, भलंवरून तुम्ही भालेकर लक्षात ठेवू शकता, कृष्णराव भालेकर, ठीक आहे. लक्षात येते. त्यानंतर सुधारक, हे तुमचं झालेलं आहे. सुधारक बघा, गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. गोपाळ गणेश आगरकर बघा, केसरीचे संपादक होते आधी, ठीक आहे. त्यानंतर बघा काय झालं, त्यांच्यामध्ये भांडण झालं. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये भांडण झाल्यामुळे त्यांनी बघा स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र ओपन केलेलं आहे, ठीक आहे. लक्षात येते. मग त्यानंतर बघा, ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्र. ओके, वीरेश्वर छत्र. आता ज्ञानसिंधू मधला तुम्ही सिंधू हा कॅप्चर करा. आणि तुम्ही बघितलं असेल सिंधू संस्कृती, आधी सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती होती. हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. मग सिंधू काय होतं? हे लोकांसाठी छत्र होतं, त्यांचं छत
छत होतं, म्हणजे तिथं त्या ठिकाणी ते राहायचे, कारण पाणी वगैरे शेती वगैरे तिथे करायचे. आधी ते सगळ्यात पहिले लोक आले होते ते कुठे सिंधू काठी राहायचे ना, मग त्यांच्यासाठी ते छत्र होतं, त्यांचं छत्र होतं, छत होतं एक प्रकारे छत. मग छतवरून तुम्ही छत्रे लक्षात ठेवू शकता, विरेश्वर छत्र. ओके, छत्रे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. म्हणजे काय झालं बघा, ज्ञान सिंधू, सिंधू लक्षात ठेवायचं तुम्ही. सिंधू नदी लक्षात येऊन जाईल. सिंधू नदीच्या किनारी आधी लोक राहायचे, मग त्यांच्यासाठी ते छत होतं, मग छतवरून तुम्हाला छत्र लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, छत्रे, आणि छत्रवरून तुम्ही विरेश्वर छत्रे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा बॉम्बे हेरॉड. ओके, जेम्स मॅकेन्झी मॅकली. ओके, तुम्ही हेरॉड बघितला होता तुम्ही. बेंगॉल हेरॉड कोणाचा आहे? बेंगॉल ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि बॉम्बे हेरॉड कोणाचा आहे? जेम्स मॅकेन्झी मध्ये. मग बॉम्बेला तुम्ही मुंबई पण म्हणता, मग मुंबईवरून तुम्ही मॅकेन्झी आणि मॅकलिन शब्दात कॅप्चर करू शकता. म्हणजे बॉम्बे हेरॉड म्हटलं की तुम्हाला मुंबई आठवायला पाहिजे. मुंबई म वरून तुम्ही मॅकलिन आणि मॅकेन्झी पण कॅप्चर करू शकता. जॉन मॅकेन्झी आणि मॅकलिन कॅप्चर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया कोणाचा आहे? रॉबर्ट ओके नाईट यांचा आहे. ओके, रॉबर्ट नाईट यांचा आहे. ठीक आहे, रॉबर्ट नाईट यांचा आहे. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, टाइम्स ऑफ इंडिया म्हटलं की तुम्हाला वृत्तपत्र आठवत असेल, ऑफकोर्स वृत्तपत्र आठवत असेल. मग भरपूर जणांना सकाळ सकाळ सवय असते वृत्तपत्राची, म्हणजे 99% लोक वृत्तपत्र सकाळी वाचतात, पण भरपूर जणांना नाईटमध्ये पण सवय असते. मग नाईटवरून तुम्ही रॉबर्ट नाईट लक्षात ठेवायचं. आणि हे नाईटमध्ये वाचतात, ठीक आहे, वृत्तपत्र वाचतात आणि स्टेटसमध्ये ठेवतात. ठीक आहे, स्टेटसमध्ये ठेवतात एखादी न्यूज, मग स्टेटसवरून तुम्ही स्टेटस मॅन ओके रॉबर्ट नाईट लक्षात ठेवू शकता. म्हणजे कळालं तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया. ओके, टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडियावरून तुम्हाला न्यूजपेपर लक्षात येत असेल बघा. न्यूजपेपर मोस्टली सकाळी वाचतात, पण भरपूर जणांना नाईटमध्ये वाचण्याची सवय आहे, म्हणून रॉबर्ट नाईट लक्षात येऊन जाईल. आणि रात्री वाचतात आणि स्टेटस ठेवतात, मग स्टेटस म्हणून रॉबर्ट नाईट लक्षात येऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर बघा न्यू इंडिया कॉमनवेल्थ ॲनी बेझंट यांचं आहे. ओके, ॲनी बेझंट यांचं आहे. आता तुम्ही ॲनी बेझंट यांचं नाव ऐकलेलंच असणार बघा. 1917 काँग्रेस अधिवेशन झालं होतं, त्यांच्या अध्यक्षा होत्या त्या. भारतातील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, म्हणजे भारतीय नाही आहेत त्या, पण भारतात काँग्रेस अधिवेशन झालं होतं, त्यातल्या काँग्रेस अधिवेशनातील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्या. आणि त्या भारतातील नव्हत्या. ठीक आहे, भारतामध्ये त्या आल्या होत्या. ठीक आहे, ॲनी बेझंट जेव्हा भारतात आले असतील तेव्हा त्यांना भारत कसं वाटत असेल? न्यू वाटत असेल, न्यू इंडिया वाटत असेल, म्हणून तुम्ही न्यू इंडिया ॲनी बेझंट लक्षात ठेवू शकता. बघा, ॲनी बेझंट भारतात आल्यानंतर त्यांना कसं वाटणार? नवीन इंडिया वाटणार ना. आता त्यांचा देश आणि भारत देश वेगवेगळा असणार, नवीन त्यांना वाटणार, नवीन इंडिया वाटणार, म्हणून काय न्यू इंडिया ॲनी बेझंट. ठीक आहे, लक्षात आलं. आणि नवीन का वाटणार? कारण त्यांच्या देशात आणि आपल्या देशात काही गोष्टी कॉमन नसतील ना, म्हणून तर त्यांना नवीन वाटत असेल. तुम्हाला एखाद्या देशात गेल्यानंतर नवीन का वाटतं? कारण आपल्या देशासारखं तिथे नसतं, कॉमन गोष्टी नसतात तिथं, म्हणून कॉमनवेल्थ ॲनी बेझंट लक्षात ठेवून द्यायचं. आहे सोपं बघा. ॲनी बेझंट भारतातलं नव्हतं हे तुम्हाला माहिती आहे. ॲनी बेझंट जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना न्यू इंडिया वाटणार, म्हणजे नवीन इंडिया वाटणार, न्यू इंडिया ॲनी बेझंट. आणि नवीन का वाटणार? कारण कॉमन गोष्टी नसतील त्यांच्या देशात आणि आपल्या देशात थोडंफार फरक असेल, कॉमन गोष्ट नसतील, म्हणून कॉमनवेल्थ ॲनी बेझंट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा दीनमित्र. ओके, दीनमित्र मुकुंदराव पाटील तुम्हाला लक्षात ठेवायचं. दीनमित्र कोणता आहे? कोणी लिहिलेलं आहे? म्हणजे मुकुंदराव पाटील यांचा आहे, संपादक हे आहेत. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, दीनमित्र. ओके, लक्षात ठेवायचं. दिन मधला तुम्ही दिन शब्द कॅप्चर करू शकता. दिन म्हणजे एक दिवस आहे. एक दिवस तुम्ही कुठं गेले? तुम्ही एक दिवस तुम्ही तुमच्या पाटलांच्या मित्राकडे, म्हणजे पाटील जो तुमचा मित्र असेल, ठीक आहे, म्हणजे मित्र असेल आणि पाटील त्याचं सरनेम आहे, ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मग मुकुंदराव पाटील तुम्हाला लक्षात येऊन जातील. किंवा एक दिनमित्रवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मित्र पण कॅप्चर करू शकता. तुमचं मित्र आहे, पाटील घराण्यातलं तुमचं मित्र आहे कुणीतरी, ठीक आहे, पाटील घराण्यातलं कुणीतरी आहे ते तुमचं मित्र आहे, मग तुम्ही असं मुकुंदराव पाटील यांचं नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा तेज बघा, दिनकरराव जवळकर तेज. ओके, दिनकरराव जवळकर यांचं काय? तेज आहे. आता कसं लक्षात ठेवायचं? तेज म्हटलं की तुम्हाला तेज प्रकाश लक्षात यायला पाहिजे. तेज म्हणजे काय असं बघा, तेज तुम्ही लक्षात ठेवू शकता. सूर्य आहे, ठीक आहे, सूर्याचं तेज तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा सूर्याच्या जवळ गेल्यावर तुम्हाला सूर्याची तेज कळेल, म्हणजे त्याची तीव्रता कळेल, किती त्याच्यात प्रकाश आहे वगैरे, बरोबर आहे. तेजवरून तुम्हाला तीव्रता, त्याचे तेज कधी कळेल? जेव्हा तुम्ही सूर्याच्या जवळ म्हणजे जवळ गेल्यावर कळेल. मग तुम्ही दिनकरराव जवळकर लक्षात ठेवू शकता. म्हणजे तेज म्हटलं की सूर्याचं तेज लक्षात ठेवायचं.
सूर्याचा तेज तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाल तेव्हा काय कळेल, त्याचा तेज तुम्हाला रियालिटीमध्ये तेज कळेल. मग दिनकरराव जवळकर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा विजयी मराठा. ओके, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे. आता मी कसं लक्षात ठेवते बघा, विजयी मराठा. ओके, मराठा. ठीक आहे, मराठा म्हणजे आमची स्कूलमध्ये एक शिंदे नावाची पोरगी होती, ती नेहमी मराठा करायची, म्हणून लक्षात राहून जातात शिंदेवरून. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. कोणता तरी तुमचा फ्रेंड आठवायचा आणि जो मराठा करतो असं लक्षात ठेवायचं, आणि शिंदे त्याचं सरनेम आहे असं लक्षात ठेवायचं. काय, विजयी मराठा शब्द लपलेला आहे. एखादा फ्रेंड आठवा, ठीक आहे, शिंदे सरनेम आहे त्यांचं. ओके, ठीक आहे, तो मराठा करतो असं लक्षात ठेवायचं. आणि बघा माझी पण मैत्रीण होती, ती मराठा करायची आणि तिचं सरनेम सुद्धा शिंदे होतं. मग मला लगेच लक्षात राहून जातं श्रीपतराव काय शिंदे लक्षात राहून जातं. ठीक आहे, यांचं आहे ते. त्यानंतर बघा जागृती. ओके, जागृती भगवतराव आहे ना पाळेकर. ओके, भगवतराव पाळेकर. आता कसं लक्षात ठेवायचं, जागृती मधला जाग शब्द कॅप्चर होऊन जाईल. तुम्ही जागल्या, काही जणांना सवय असते जागल्या देवाच्या जवळ पाया पडायची. ठीक आहे, मग देवाला तुम्ही भगवान म्हणता, मग भगवानवरून तुम्ही भगवतराव पाळेकर लक्षात ठेवू शकता. बघा जागृती म्हटलं की जाग शब्द येतो. तुम्हाला जाग झाली की काही जणांना सवय असते जाग झाल्या देवाला प्रार्थना करायची, म्हणजे देवाला म्हणजे भगवानला, मग भगवानवरून तुम्ही भगवतराव पाळेकर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नवजीवन महात्मा गांधी भरपूर जणांना माहीत असेल. यंग इंडिया महात्मा गांधी भरपूर जणांना माहीत असेल. हरिजन महात्मा गांधी भरपूर जणांना माहीत असेल, पण मी सांगणार आहे. बघा आता महात्मा गांधी तुम्हाला माहिती आहे, खूप त्यांनी मोठं कार्य केले, त्यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपल्याला काय नवीन आयुष्य मिळाले, नाहीतर आपण तसेच राहिलो असतो, आपल्यावर तसेच जुलूम झाले असते. आपल्याला नवं जीवन मिळालेलं आहे. आणि स्वातंत्र्यामध्ये भरपूर नेत्यांचा सहभाग होता, पण तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त कोणाला म्हणजे मानतात, महात्मा गांधीजींना मानतात. महात्मा गांधीजींनी कार्य केलं, मग आपल्याला नवीन आयुष्य मिळालं, नवं जीवन मिळालं. मग नवजीवनवरून तुम्ही नवजीवन महात्मा गांधी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता महात्मा गांधी जेव्हा कार्य करत होते तेव्हा त्यांच्यासोबत यंग पर्सन्स म्हणजे यंग लोक होते, त्यांच्यासोबत जनता होती त्यांच्यासोबत, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ठीक आहे, जनतेचा सहभाग होता त्यांना. ठीक आहे, लक्षात येते. आणि त्यांनी जनतेला घेऊन म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. जनतेचा सहभाग होता त्यांच्या वेळी, त्यांना खूप जास्त प्रमाणात, म्हणून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बघा यंग जनता, तरुण जनता त्यांच्यासोबत होती, म्हणून तुम्ही तरुणवरून यंग लक्षात ठेवू शकता. यंग इंडिया कोणाचं आहे, महात्मा गांधी यांचंच आहे. त्यानंतर बघा जन म्हणजे हरिजन तुम्ही लक्षात ठेवू शकता. हरिजन वरून तुम्ही जन शब्द कॅप्चर करू शकता. त्यांच्यासोबत खूप जण होते म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग जन वरून तुम्ही हरिजन लक्षात ठेवू शकता आणि महात्मा गांधी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर हमदर्द. ओके, हमदर्द बघा. ओके, हमदर्द बघा. हमदर्द मोहम्मद. ओके, मोहम्मद अली जोहर. ओके, मोहम्मद अली जोहर यांचा आहे. ओके, आता कसं लक्षात ठेवायचं, हमदर्द. दर्द शब्द कॅप्चर होते. तर तुम्हाला दर्द केव्हा होतं, सर्वात जास्त दुःख केव्हा होतं, कोणाशी तरी तुम्ही हारलेला आहात तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त दुःख होतं. मग हार वरून तुम्ही जौहार लक्षात ठेवू शकता. मग त्यावरून मोहम्मद अली जोहर लक्षात येऊन जाईल. बघा हमदर्द. दर्द केव्हा होतं, तुम्हाला सर्वात जास्त दर्द केव्हा होतं, जेव्हा तुम्ही कोणाशी हारलेला आहात तेव्हा. मग जौहार लक्षात येऊन जाईल. मग मोहम्मद अली जोहर लक्षात येऊन जातील. ठीक आहे. आता आपण किती 46 टोटल 46-47 काय आपण वृत्तपत्र पाहिले. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण 46-47 वृत्तपत्र पाहणार आहोत. टोटल आपण 94 वृत्तपत्र पाहणार आहोत. किती 46-47 काय बघितले, वृत्तपत्र बघितले. आता पुन्हा बघा 46 दिसत आहे तुम्हाला. आता पुन्हा आपण 46 काय वृत्तपत्र पाहणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. बघा आता बघा ज्ञान प्रबोधिनी. बघा पहिले तुम्हाला ज्ञान प्रबोधिनी दिसत आहे. बघा याआधी तुम्ही 46 बघितले, आता पहिल्यांदा बघा ज्ञान प्रबोधिनी. आता हे कसं लक्षात ठेवायचं, ज्ञान प्रबोधिनी कोणाचं आहे, नवीन चंद्र राय यांचा आहे. म्हणजे ज्ञान प्रबोधिनी या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत, तर नवीन चंद्र राय हे आहेत. आता कसं लक्षात ठेवायचं, मी कसं लक्षात ठेवते, तुम्हाला पण माहित असेल पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी म्हणून आहे ना एक अकॅडमी आहे UPSCची. इवन मोठी शाळा पण आहे आणि त्यांची इमारत जर बघितली ना, म्हणजे तुम्ही जाताना त्यांची इमारत अशी वेगळी दिसते, एकदम मोठी आणि एकदम नवीन दिसते. ओके, नवीन दिसते म्हणून नवीनवरून तुम्ही नवीन चंद्र राय लक्षात ठेवू शकता. म्हणजे ज्ञान प्रबोधिनी दिसलं की यार नवीन दिसत आहे ही बिल्डिंग, मग नवीनवरून नवीन चंद्र राय लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे ज्ञान प्रबोधिनी नवीन चंद्र तुम्ही लक्षात ठेवायचं. ज्ञान प्रबोधिनी काय अकॅडमी आहे, स्कूल आहे, त्याची इमारत कशी नवीन दिसते, मग नवीनवरून तुम्ही नवीन चंद्र राय लक्षात ठेवू शकता. किंवा प्रबोधन तुम्हाला माहिती आहे, प्रबोधनी कन्सेप्ट, तेव्हा नवीन गोष्टी येतात, बरोबर आहे, नवीन गोष्टी उदयाला येतात, मग त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता नवीन चंद्र राय.
जसं तुम्हाला लक्षात येऊन जाईल तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ट्रिब्यून. ओके ट्रिब्यून. ओके ट्रिब्यून कोणाचं आहे? सरदार सिंग मझाटिया. ओके सरदार सिंग काय मझाटिया. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा. जसं ज्ञान प्रबोधिनीमध्ये तुम्ही प्रबोधन हा शब्द कॅप्चर केला. चलो प्रबोधन. तुम्हाला ज्ञान प्रबोधिनी बिल्डिंग माहीत नाही समजा, मग तुम्हाला लक्षात नाही येणार. मग प्रबोधन तर माहिती आहे तुम्हाला, प्रबोधन ही कन्सेप्ट माहिती आहे, नवीन नवीन गोष्टी काय येतात उदयाला येतात, मग तुम्ही त्यानुसार तुम्ही नवीन चंद्र राय लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा ट्रिब्यून. ओके ट्रिब्यून मधलं तुम्हाला ट्री कॅप्चर करायचं. ट्री किंवा ट्री असं सिमिलर वाटतंय का ना. ट्री 3. ओके 3 मित्र एकत्र येतात, ठीक आहे, बोलतात वगैरे, गप्पा चालतं बरोबर. तसंच 3 सरदार एकत्र आले, तसं लक्षात ठेवायचं. 3 सरदार एकत्र आले, त्यांची मजा मस्ती चाललेली आहे, मजाक वगैरे चाललेला आहे, ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. 3 सरदार एकत्र आले. बघा ट्रिब्यून म्हटलं की थ्री लक्षात ठेवायचं. 3 सरदार एकत्र आलेत, मग सरदारवरून तुम्ही सरदयाल सिंग मझाटिया लक्षात ठेवू शकता. आहे सोपं. बघा ट्रिब्यून. ओके ट्री म्हणलं 3 कॅप्चर करायचं. T3. ओके 3 सरदार एकत्र आलेत, मग सरदयाल सिंग मझाटिया, ठीक आहे, लक्षात येतील. त्यानंतर लीडर बघा पंडित मदन मोहन मालवीय. कसं लक्षात ठेवणार बघा. लीडर टीम लीडरचं काम काय असतं? लीडर म्हटलं की तुम्हाला टीम लीडर आठवायला पाहिजे. लीडरचं काम काय असतं? एकमेकांना सपोर्ट करणं, एकमेकांना कॉपरेट करणं, सगळ्यांना घेऊन चालणं, एखाद्या दुसऱ्याला मदत पाहिजे असेल तर मदत करणं. लीडरचं काम असतं मदत करणं. मदतवरून तुम्ही मदन मोहन मालवीय लक्षात ठेवू शकता. म्हणजे लीडर म्हटलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे यार लीडरचं काम काय असतं? एकमेकांना हेल्प करणं, सगळ्यांना घेऊन चालणं, हेल्प करणं, मदत करणं. मदतवरून तुम्ही मदन मोहन मालवीय लक्षात ठेवू शकता. पंडित मदन मोहन मालवीय. ओके लक्षात आलं. त्यानंतर बघा इंडिया ओनली इंडिया. आता आपण म्हणतो की आपलं इंडिया कंट्री आहे, पण इंडिया कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, आपला दादा असू दे, भाई असू दे किंवा दादाजी असू दे, सगळ्यांची रिस्पेक्ट केली जाते. बाकीच्या अदर कंट्रीमध्ये विचार केला ना तर इंडियामध्ये दादा, भाई, परत काय झालं बहिणी, झाल्यानंतर काय झालं तुम्हाला लक्षात ठेवायचं दादाजी, दादा म्हणजे दादाजी पण होऊ शकतं. त्यांची सगळ्यांची फॅमिलीची खूप रिस्पेक्ट केली जाते. मग दादा, भाई, नवरोजी तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे काय झालं इंडिया म्हटलं की तुम्हाला इंडिया आठवायला पाहिजे. इंडियामध्ये बघा दादा, दादाजी, भाई, बहीण सगळ्यांचं रिस्पेक्ट केलं जातं. मग तुम्ही दादावरून तुम्ही दादा, भाई, नवरोजी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा इंडियन ओपिनियन. बघा ह्या आधी तुम्ही नेटिव्ह ओपिनियन बघितलं. नेटिव्ह ओपिनियन मधला ओपिनियन शब्द कॅप्चर केला होता आणि आपण लक्षात ठेवलं होतं की वर्ल्डमध्ये कुठलाच देश नाही असं जिथं ओपिनियन विचारलं जात नाही, कोणाबद्दल ओपिनियन विचारलं जातं. मग तसं लक्षात ठेवायचं. इंडियन ओपिनियनमध्ये शब्द कॅप्चर करायचा कोणता? इंडियामध्ये तुम्ही ओपिनियन विचारताय, सगळ्या लोकांना जमा केलेले आणि तुम्ही ओपिनियन विचारताय की तुम्हाला गांधीजी कसे वाटतात, गांधीजींबद्दल तुमचे विचार सांगा, गांधीजी जर तुम्हाला आवडत असतील तर का आवडतात वगैरे रिझन विचारताय, त्यांचे ओपिनियन विचारतायत. इंडियामध्ये तुम्ही कोणाचं ओपिनियन विचारताय, कोणाबद्दल ओपिनियन विचारतायत? महात्मा गांधीजींबद्दल तुम्ही ओपिनियन विचारताय, म्हणून तुम्ही महात्मा गांधी. आणि नेटिव्ह ओपिनियन म्हटलं की तुम्ही विश्वाचं लक्षात ठेवायचं, विश्वनाथ मंडली. ओके लक्षात आलं. त्यानंतर बघा इंडियन सोशिओलॉजिस्ट. ओके सोशिओलॉजिस्ट कोणाचा? श्यामजी कृष्ण वर्मा. आता तुम्ही हिस्ट्री ऐकला असाल, श्यामजी कृष्ण वर्मांनी लंडनमध्ये एक इमारत विकत घेतली होती आणि त्या इमारतला इंडिया हाऊस नाव ठेवण्यात आलं होतं. आणि त्या इंडिया हाऊसमध्ये इंडियातले लोक पण शिकायला यायचे. दरवर्षी त्यांना स्कॉलरशिप, 6 मुलांना स्कॉलरशिप असायची. मग त्यांनी सोशल काम केलं, म्हणजे काय सामाजिक काम केलं, बरोबर आहे. श्यामजी कृष्ण वर्मांनी यांनी सामाजिक काम केलं. मग सामाजिकवरून तुम्ही सामाजिक म्हणजे सोशलवरून तुम्ही सोशिओलॉजिस्ट लक्षात ठेवू शकता. म्हणजे इंडियन सोशिओलॉजिस्ट कोणाचं आहे? श्यामजी कृष्ण वर्मा यांचा आहे, ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा युगांतर बरींद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांचा आहे. कसं लक्षात ठेवायचं? युगांतरमध्ये युग प्लस अंतर लपलेला आहे शब्द. युगांतर म्हटलं की तुम्हाला काय लक्षात येतं? युग प्लस अंतर असतं बघा. 2 भावांमध्ये, 2 बहिणीमध्ये अंतर असतं. तसंच तुम्हाला 2 भावांची नावं लक्षात ठेवायची आहेत आणि त्या दोघांमध्ये अंतर आहे असं लक्षात ठेवायचं. 2 भाव कोणकोणते आहेत? बरींद्र, ओके बरीद्र, ओके बरींद्र आणि काय तर भूपेंद्र. बघा सेम सिमिलर वाटतंय ना, बरींद्र आणि भूपेंद्र. ओके बरींद्र आणि भूपेंद्र हे 2 भाऊ आहेत. ओके बरींद्र आणि भूपेंद्र हे दोन्ही भाऊ आहेत. त्या दोघा भावांमध्ये अंतर असेल 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं अंतर आहे. मग युगांतर अंतर आहे, 2 भावांमध्ये अंतर आहे, 2 बहिणीमध्ये अंतर असतं. तुम्हाला 2 भावांमधलं अंतर लक्षात ठेवायचं. 2 भाऊ कोणते? बरींद्र आणि भूपेंद्र. मग बरींद्रवरून तुम्हाला बरींद्र कुमार घोष यांचं नाव लक्षात येईल. भूपेंद्रवरून तुम्हाला भूपेंद्रनाथ दत्त यांचं नाव लक्षात येतील.
ठीक आहे, दोन्ही लक्षात येईल. त्यानंतर बघा बॉम्बे क्रॉनिकल फिरोजशाह मेहता, तुम्ही बघितलं असेल. बॉम्बे हेरॉड बघितलं तुम्ही आधी. बॉम्बे हेरॉड म्हटलं की बॉम्बेला मुंबई म्हटलं जातं. तुम्ही मॅकविलिन लक्षात ठेवलेलं आहे. बेंगॉल हेरॉड बघितलं होतं. बेंगॉल हेरॉड बघा तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे. हेरावून गेलेले आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि जेव्हा हेरॉड शब्द असेल ना तुम्ही बघायचं बेंगॉल हेरॉड आहे, त्यानंतर बॉम्बे हेरॉड आहे. मग असं बेंगॉल म्हटलं की हां बंगाली नाव वगैरे शोधायचं, ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा बंगालचे असणारे ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा बॉम्बेचे कोण होते तर असं लक्षात ठेवायचं. किंवा नंतर नॅशनल हेरॉड पण येणार आहे. आता तुम्हाला कोणतं बघायचं, बॉम्बे क्रॉनिकल. ओके, बॉम्बे क्रॉनिकल मी मोस्टली कसं लक्षात ठेवते, क्रॉनिकल क आणि फ आपल्याला सेम दिसतात. ठीक आहे, क्रॉनिकल आहे ना, क आणि आपल्याला फ सेम दिसतात. मग फ वरून तुम्हाला फिरोजशाह मेहता बॉम्बेमधले तर ते खूपच फेमस होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन त्यांची होती. मग मला क्रॉनिकल दिसलं की मी काय करते, क या क आणि फ सेम दिसतात. ठीक आहे, मग फ वरून आमचे फिरोजशाह मेहता. चलो, फिरोजशाह मेहता लक्षात राहून जातील. ठीक आहे, आणि बॉम्बे प्लस बॉम्बेमध्ये फेमस आहे बॉम्बे असोसिएशन त्यांचंच आहे, म्हणजे सॉरी बॉम्बे असोसिएशन नव्हे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन त्यांचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा गदर. ओके, गदर लाला हरदयाळ यांचं आहे. ठीक आहे, गदर लाला हरदयाळ. तर कसं लक्षात ठेवायचं बघा, गदरमध्ये दर शब्द आहे, दर आणि हर. ओके, दर आणि हर हा सिमिलर वर्ड आहे किंवा काय म्हणतात रायमिंग वर्ड आहे. बघा दर हर, दर हर. ओके, दर हर. गदर मधला दर शब्द कॅप्चर करायचं, दर हर. मग हर वरून तुम्हाला हरदयाळ लक्षात येतील आणि हरदयाळला लक्षात की लाला हरदयाळ लक्षात येऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रताप. ओके, प्रताप गणेश शंकर विद्यार्थी. ओके, प्रताप गणेश शंकर विद्यार्थी. तुम्ही विचार करा, जेव्हा शंकर आणि गणेश एकत्र आल्यानंतर प्रताप घडे. कोणत्याही युद्धात जर शंकर आणि गणेश एकत्र आले तर प्रताप घडून जाईल, असं लक्षात ठेवायचं. बघा प्रताप म्हणजे प्रताप घडून जाईल. जेव्हा शंकर आणि गणेश एकाच युद्धात आले म्हणजे प्रताप घडून जाईल. म्हणजे एकाच युद्धात शंकर जे आले आणि गणेश जे आले एकत्र मिळून त्यांनी युद्ध केलं तर समोरच्याची काही खैरच नसणार, असं लक्षात ठेवायचं. प्रताप घडून जाईल. मग गणेश आणि शंकर एकत्र आले मग प्रताप घडून जाईल, म्हणून बघा गणेश शंकर विद्यार्थी. लक्षात आलं. त्यानंतर वंदे मातरम. ओके, वंदे मातरम म्हटलं की तुम्हाला आपल्या झेंडाची तर आठवण येतच असेल. ऑफकोर्स यायलाच पाहिजे. वंदे मातरम जनगण म्हटलं की आपल्याला इंडियाची आठवण येते, झेंडाची आठवण येते. मग पूर्वी आहे ना आपल्या झेंड्यामध्ये जसं आता काय कोणते कलर आहेत, केशरी, पांढरा, हिरवा आहे, मध्ये ब्लू आहे. ठीक आहे, म्हणजे आपला चरखा. पण आधी आहे ना रेड कलर पण होता. म्हणजे आधी स्टार्टिंगला होता ना झेंडा फर्स्ट टाइम फडकवला होता तेव्हा त्याच्यात रेड कलर पण होता, म्हणजे लाल कलर होता. मग तुम्हाला असं लक्षात ठेवायचं यार, वंदे मातरम म्हटलं की हां सांगितलेला आपल्याला झेंडा आठवायला पाहिजे. झेंडामध्ये आधी लाल कलर पण होता. मग लालवरून तुम्हाला लाला हरदयाळ लक्षात येतील. आणि दुसरे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे अरविंद कुमार घोष लक्षात ठेवायचे. सोबत कोण आहेत, अरविंद कुमार घोष लक्षात ठेवायचे. म्हणजे लाला हरदयाळ आणि अरविंद कुमार घोष आले लक्षात. ठीक आहे, त्यानंतर बघा हिंदुस्तान स्टँडर्ड. ओके, हिंदुस्तान स्टँडर्ड. आता बघा आपण स्टँडर्ड हा शब्द कॅप्चर करणार आहात. तुमच्या तुम्ही 5 मित्र असू दे, 6 मित्र असू दे, 7 मित्र असू दे, पण तुम्हाला एखाद्या मित्राबद्दल वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की हा मित्र आहे ना खूप सच्चा इन्सान आहे किंवा नेहमी खरं बोलतो. म्हणजे समजा 5 मित्रांचा ग्रुप असेल तुम्हाला आणि त्यातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा आहे ना नेहमी खरं बोलतो. मग तो जेव्हा एंट्री करतो ना त्याचं स्टँडर्ड असं वेगळंच असतं, आहे की नाही. स्टँडर्ड वेगळं असतं. आपण रिस्पेक्ट करतो कारण आपल्याला माहिती असतं की हा माणूस कधी खोटा बोलत नाही. ठीक आहे, भोळा आहे बिचारा, कधी खोटा बोलत नाही. त्याचं स्टँडर्ड एक वेगळ्या प्रकारचं स्टँडर्ड असतं, तसं लक्षात ठेवायचं. हिंदुस्तान म्हटलं की यार स्टँडर्ड आहे कोणाचं, खरं बोलणाऱ्या माणसाचं. म्हणजे खरं म्हणजे काय, सच बोलणाऱ्या माणसाचं. मग सच वरून तुम्ही सच्चिदानंद सिन्हा लक्षात ठेवू शकता. बघा सच्चिदानंद सिन्हा लक्षात ठेवू शकता. आहे सोबत, चला पुढे जायचं. त्यानंतर बघा बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवायचं तुम्हाला. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता कसं लक्षात ठेवणार, तुम्ही बघितलं असेल जनगण मन रवींद्रनाथ टागोर. पण हा आपण कॉन्स्टिट्यूशन वाचता तेव्हा बघा शेवटच्या दिवशी पौर्णिमा बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. मग बंगाल म्हणजे कलकत्ता, तिकडे सूर म्हणजे ग्रेट सूर होते त्यांचे. काय सूर कसे आहेत, ग्रेट आहेत, असं लक्षात ठेवायचं. बंगाल म्हटलं की कलकत्ता आठवायला पाहिजे. कलकत्तामध्ये रवींद्रनाथ टागोर आठवायला पाहिजे तुम्हाला. पौर्णिमा बॅनर्जी आठवायला पाहिजे. त्यांचे सूर कसे होते, ग्रेट होते. मग सूरवरून तुम्ही सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवू शकता किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी सरनेमवरून तुम्हाला लक्षात येते ते बंगालचे आहेत, मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा हिंदू. ओके, हिंदू. आता बघा हिंदू पेट्रियाटिक तुम्ही मागे बघितलं होतं, हिंदू शब्द कॅप्चर केला होता. हिंदू शब्द कॅप्चर करून तुम्ही लक्षात ठेवलं होतं की हिंदू मुस्लिमांमध्ये चंद्राला खूप इम्पॉर्टंट आहे. गिरीशचंद्र घोष लक्षात ठेवलं होतं. मग तुम्ही असं लक्षात ठेवायचं अपोजिटमध्ये लक्षात ठेवायचं. हिंदू पेट्रियाटिकमध्ये आपण हिंदू घेतलेला आहे गिरीशचंद्र घोष. मग फक्त हिंदू म्हटलं की तुम्हाला 2 नावं लक्षात ठेवायचे, व्ही राघवाचार्य
व्ही राघवाचार्य, सुभाराम पंडित आणि GS अय्यर. म्हणजे कंपॅरिझन मध्ये तुम्ही लक्षात ठेवून द्या, ह्याच्या ट्रिक नाहीये, कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवायचं. हिंदू पॅट्रियाटिक, हिंदू गिरीचंद्र घोष झाले, गिरीचंद्र घोष झाले. इकडं फक्त हिंदू म्हटलं की दोन नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, हिंदू पॅट्रियाटिक आहे, एवढं मोठं नाव आहे तरी आपल्याला एक नाव लक्षात ठेवायचं. हिंदू छोटं नाव आहे तरी आपल्याला दोन नावं लक्षात ठेवायची. दोन कोणती? व्ही राघवाचार्य, सुब्बाराम पंडित आणि GS अय्यर ह्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. सोपं. चला जायचं पुढे. त्यानंतर बंग दर्शन. आता बघा, तुम्ही बंग दत्त बघितलं, कन्फ्युजन मी दूर करत जाणार आहे तुमचं. बरं, बंग दत्त बघितलं तर तुम्ही विचार, बंग दत्त कसं लक्षात ठेवलंय? भंग झालं देवळाच्या ठिकाणी म्हणून द्वारकानाथ लक्षात ठेवलेलं आहे. द्वारकानाथ टागोर. इथं काय लक्षात ठेवायचं? बंग दर्शन बंकिमचंद्र चॅटर्जी लक्षात ठेवायचं. पण खूप सोपं आहे बघा, एवढं लक्षात ठेवायचं. बंगदंत मधला आपल्याला ट्रिक आहे, भंग झालं मंदिराच्या ठिकाणी. आणि बंग दर्शन म्हणलं की हा बंग ब घ्यायचा आणि इथं पण सेम ब आहे, पहिला शब्द ब आहे. मग बंग दर्शन बंकिमचंद्र चॅटर्जी लक्षात येऊन जातील तुम्हाला. म्हणजे तुम्ही बघितलं, एवढी मेहनत आपल्याला लागते. 90+ वृत्तपत्र तुम्हाला आजपर्यंत यूट्यूबमध्ये तुम्ही सर्च करा, मराठीमध्ये तुम्हाला ट्रिक भेटत नाही. मग ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत लागते, ठीक आहे. आणि एवढं सोप्या पद्धतीने कुणी सांगत नाही, तुम्ही बघा, ठीक आहे. लक्षात येते. आता पुन्हा एकदा रिपीट करूया बघा. ज्ञानप्रबोधिनी मधला प्रबोधनच शब्द आपण कॅप्चर करू. प्रबोधन म्हणजे नवीन नवीन गोष्टी येत राहतात, मग नवीन वरून नवीन चंद्र राय. त्यानंतर बघा ट्रिब्यून, 3 सरदार एकत्र आले, सरदयाल सिंग मजाटिया. त्यानंतर बघा लीडर काय करतात? हेल्प करतात, एकमेकांना हेल्प करतात सगळ्यांना, हेल्प मदत करतात. मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय. इंडियामध्ये दादा लोकांना म्हणजे फॅमिलीला खूप इम्पॉर्टन्स देतात, म्हणून दादाभाई नौरोजी. त्यानंतर इंडियन ओपिनियन, इंडियामध्ये तुम्ही कोणाचं ओपिनियन विचारताय? महात्मा गांधीजींबद्दल ओपिनियन विचारताय म्हणून महात्मा गांधीजी. आणि इंडियन ओपिनियन दक्षिण आफ्रिकेतून प्रकाशित व्हायचं. तुम्हाला माहिती, महात्मा गांधीजी इंडियामध्ये येण्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केलं होतं, मग ते दक्षिण आफ्रिकेतून प्रकाशित व्हायचं, ठीक आहे. इंडियन सोशियोलॉजिस्ट, एक सोशियोलॉजिस्ट बघा, सोशल काम कुणी केलंय? श्यामजी कृष्ण वर्मा. त्यांनी बिल्डिंग घेतलं होतं, इंडिया हाऊस त्यांचं नाव ठेवलं होतं, तिथं स्टुडंटला स्कॉलरशिप पण द्यायची होती, ठीक आहे. त्यानंतर युगांतर, अंतर आहे, दोन भावांमध्ये अंतर आहे. कोणते दोन भाव लक्षात ठेवलेत आपण? बघा, बरिंद्र कुमार आणि भूपेंद्र कुमार. ओके, भूपेंद्र म्हणजे बरिंद्र कुमार घोष लक्षात ठेवायचं, भूपेंद्रनाथ दत्त लक्षात ठेवायचे, ठीक आहे. बॉम्बे क्रॉनिकल यार, क आणि फ सेम दिसतात, फ वरून फिरोजशाह मेहता, डॅट्स इट. त्यानंतर गदर दर हर दयाल सिंग, मग हरदयाल म्हणजे लाला हरदयाल येतील, ठीक आहे. त्यानंतर प्रताप घडेल, जेव्हा शंकर आणि गणेश एकत्र येतील युद्धामध्ये, मग जिंकून जातील, समोरच्याची काही खैर नाही, मग गणेश शंकर विद्यार्थी. त्यानंतर बघा वंदे मातरम म्हटलं की यार इंडियाचा झेंडा आठवायला पाहिजे. आधी झेंडामध्ये लाल कलरचा, लाला हरदयाल आणि अरविंद कुमार घोष. त्यानंतर बंगाली, हिंदुस्तान स्टँडर्ड आहे, एक प्रकारचा स्टँडर्ड, जो खरं बोलतो त्याचा, मग सच बोलतो त्याचं, सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर बघा बंगाली तुम्हाला बंगाली म्हटलं की बंगाल आठवायला पाहिजे, कलकत्ता आठवायला पाहिजे यार. रवींद्रनाथ टागोर, पूर्णिमा बॅनर्जी यांचे सूर किती ग्रेट होते, मग सूरवरून सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवायचं. त्यानंतर हिंदू बघा, हिंदू पॅट्रियाटिक मध्ये तुम्ही एकच नाव लक्षात ठेवलं, हिंदू मध्ये तुम्हाला दोन नावं लक्षात ठेवायची, व्ही राघवाचार्य, सुभाराम पंडित आणि GS अय्यर. त्यानंतर बंगदर्शन यार, ब वरून तुम्ही लक्षात ठेवलं, बंकिमचंद्र चॅटर्जी, दॅट्स इट. ओके, डन. मिरर पाहायचं, इथलं कळालं तुम्हाला, आधीचं 46 कळाले. एन्जॉय करत असाल तर लाईक तर बनताय ना भाई, चलो ठीक आहे. त्यानंतर बघा इंडियन मिरर लक्षात ठेवायचं. इंडियन मिरर बघा, देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष, म्हणजे संपादक कोण आहेत? देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष. कसं लक्षात ठेवणार आहेत बघा, इंडियन मिरर म्हणजे ऑफकोर्स आरसा, आणि आरसा जेव्हा तुम्ही बघत असाल आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही गोरं दिसता तेव्हा तुम्हाला असं मन प्रसन्न होतं का नाही, यार वाव किती छान गोरं दिसत आहोत आपण. म्हणजे समजा 2 मिरर आहेत आणि एका मिररमध्ये तुम्ही काळे दिसत आहात आणि एका मिररमध्ये तुम्ही गोरे दिसत असाल, मग गोरे जिथं दिसत असाल तिथं तुमचं मन प्रसन्न होतं, सारखं तुम्ही त्याच मिररकडे जाता आणि पाहता, ठीक आहे. मग इंडियन मिररमध्ये बघा, मिरर इमॅजिन करा, तुम्ही स्वतःचा चेहरा बघताय, तुम्ही गोरं दिसताय, गोरवरून तुम्ही टागोर लक्षात ठेवू शकता, देवेंद्रनाथ टागोर, ठीक आहे. आणि तुमचं मन प्रसन्न होऊन जातो, जेव्हा तुम्ही गोरं दिसता तेव्हा मन प्रसन्न होऊन जातं, मग मन वरून तुम्ही मनमोहन घोष लक्षात ठेवू शकता. आहे सोपं, चलो मनमोहन घोष लक्षात आले. त्यानंतर बघा सर्वंट ऑफ इंडिया, बघा सर्वंट शब्द हा कॅप्चर करूया आपण. सर्वंट ऑफ इंडिया मध्ये सर्वंट शब्द लपलेला आहे बघा. सर्वंटसाठी भरपूर ठिकाणी निवास असतात, ठीक आहे.
सर्वंट ऑफ इंडिया म्हटलं की सर्वंट हा शब्द कॅप्चर करायचा. सर्वंटसाठी खूप ठिकाणी निवास असतात, ठीक आहे. ओके, मग निवासवरून तुम्ही श्रीनिवास शास्त्री लक्षात ठेवू शकता. हाय सोपं बघा, श्रीनिवास शास्त्री लक्षात ठेवू शकता. बघा सर्वंट ऑफ इंडिया निवास असतात, भरपूर ठिकाणी काय असतात, सर्वंटसाठी निवास ठेवलेले असतात. मग निवासवरून तुम्ही श्रीनिवास शास्त्री कॅप्चर करू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा इंडिपेंडंट. ओके, इंडिपेंडंट मोतीलाल नेहरू. आता बघा तुम्हाला माहीत असेल, भरपूर जणांना ही फॅक्ट माहीत असेल, भरपूर जणांना माहीत पण नसेल. जवाहरलाल नेहरू तुम्हाला माहिती आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू, ठीक आहे. मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील आहेत. ओके, ठीक आहे. मग बघा तुम्ही जेव्हा हिस्ट्री वाचाल, मॉडर्न हिस्ट्री वाचाल, तेव्हा बघा मोतीलाल नेहरू आपले निर्णय सांगायचे, पंडित जवाहरलाल नेहरू आपले निर्णय सांगायचे. दोघंही इंडिपेंडंट निर्णय सांगायचे. कधी हे ह्या पक्षात असायचे, कधी ते त्या पक्षात असायचे. असं काहीच नव्हतं की मी वडील आहे तर माझंच ऐकायचं, असं काही नाही. सगळ्यांना स्वतंत्र इंडिपेंडंट होते दोघंही, आपापल्या जागी, आपापल्या विचारामध्ये. मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, इंडिपेंडंट होते निर्णयामध्ये, असं लक्षात ठेवायचं. इंडिपेंडंट. मग मोतीलाल नेहरू आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू नाही, मोतीलाल नेहरू लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर बघा द हिंदुस्तान टाइम्स. आता बघा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया बघितलं होतं. टाइम्स ऑफ इंडिया म्हटलं तर तुम्हाला न्यूजपेपर आठवायचंच आहे, आणि न्यूजपेपर येतं सुद्धा टाइम्स ऑफ इंडिया. मग तुम्ही नाईटमध्ये वाचता असं लक्षात ठेवलेलं आहे, मग रॉबर्ट नाईट लक्षात ठेवलेलं आहे. द हिंदुस्तान टाइम्स आता लक्षात ठेवायचं आहे. आता बघा तुम्ही टाइम्स कॅप्चर करूया. द हिंदुस्तान टाइम्समध्ये टाइम्स शब्द कॅप्चर करूया. आता बघा टाइम कशात मोजला जातो, AM PM. ओके, AM PM मध्ये. आपण KM मध्ये मोजूया. काय जाते ट्रिक पुरतं, KM मध्ये मोजायला काय जाते, ठीक आहे. मग KM पडणीकर लक्षात येऊन जाते, आहे का नाही. बघा द हिंदुस्तान टाइम्स, टाइम्सचा शब्द कॅप्चर करूया. टाइम्स कशात मोजला जातो, AM आणि PM मध्ये. आपल्याला ट्रिकमध्ये KM मध्ये मोजतोय आपण, मग KM पडणीकर लक्षात ठेवायचं आहे. आला, चला जायचं पुढे. त्यानंतर बघा संजीवनी कृष्णकुमार मित्र. संजीवनी बघा कृष्णकुमार मित्र कसं लक्षात ठेवणार, बघा संजीवनी हा शब्द कॅप्चर करूया. चलो संजीवनीमध्ये बघा तुम्हाला लक्षात येत आहे का, काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या फॅमिलीला शेअर नाही करू शकत, आपण मित्राला मैत्रिणीला शेअर करू शकतात. मग त्या टाईमला आपले मित्र आपल्यासाठी एक संजीवनी असतात, संजीवनी बुटी असतात, म्हणजे एका प्रकारचे औषध असतात. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर करायचं असतं, आणि आपल्यासोबत आपला मित्र असला, मैत्रिणी असले की आपण शेअर करतो, आणि ते मित्र किंवा मैत्रिणी आपल्यासाठी एक प्रकारचे काय संजीवनी बुटी असतात. संजीवनी बुटी हा शब्द ऐकलेलाच असेल. संजीवनी बुटी असतात, एक प्रकारचे औषध असतात, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, एक प्रकारचं काय असतं, संजीवनी बुटी असतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही संजीवनी म्हटलं की संजीवनी बुटी आठवायचं. या संजीवनी बुटीचं काम करतात ते आपले मित्र काम करतात. मग कृष्णकुमार मित्र लक्षात ठेवायचं आहे. सोपं, कृष्णकुमार मित्र, ठीक आहे. जोड्या लावामध्ये विचारले जातात, ठीक आहे. आता बघा संध्या. ओके, संध्या ब्रह्म बांधव उपाध्याय. ओके, संध्यामध्ये मग तुम्ही संध्याकाळ हा शब्द कॅप्चर करू शकता. संध्याकाळ. संध्याकाळला बघा अध्याय म्हटले जातात, पूजा केली जाते. मग अध्यायावरून बघा तुम्ही उपाध्याय लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. मग ब्रह्म बांधव उपाध्याय लक्षात येऊन जाईल. बघा संध्याकाळ पूजा केली जाते, अध्याय म्हटले जातात, अध्यायावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता उपाध्याय, आणि उपाध्यायावरून ब्रह्म बांधव. ओके, उपाध्याय लक्षात आलं. त्यानंतर बघा पख्तून. ओके, पख्तून आहे खान अब्दुल गफार खान. ओके, खान अब्दुल गफार खान, सॉरी. बघा पख्तून म्हटलं की तुम्हाला काय, खान अब्दुल गफार खान आठवायला पाहिजे. मग तुम्ही काय कॅप्चर करायचं, बघा पख्तून, आणि पख्तून इज इक्वल टू मी अब्दुल लिहिलं. बघा अब्दुल जरा सिमिलर वाटत आहे का, वाटते. बघा पख्तून दुसऱ्या अक्षराला बघा इथं पण उकार आहे, तिकडं पण अब्दुलला दुसऱ्या अक्षराला पण उकार आहे, म्हणजे सेम वाटतंय. बघा पख्तून अब्दुल, पख्तून अब्दुल, पख्तून अब्दुल. मग तुम्ही असं लक्षात ठेवायचं, पख्तून अब्दुल, अब्दुल गफार खान. ओके, बघा अब्दुल गफार खान, खान अब्दुल गफार खान लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे पख्तून अब्दुल, अब्दुल गफार खान, खान अब्दुल गफार खान, ठीक आहे. लक्षात आलं, देन, ठीक आहे, डन, ठीक आहे. चलो त्यानंतर बघा रिव्हॉल्युशनरी बघा सचिंद्रनाथ सन्याल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. रिव्हॉल्युशनरी सचिंद्रनाथ सन्याल. आता बघा रिव्हॉल्युशनरी म्हणजे तुम्ही सर्च कराल, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला माहिती आहे मीनिंग काय, क्रांतिकारक. ओके, आणि जर माहीत नसेल तर तुम्ही आज सर्च करून घ्या, किंवा माहीत झालंच असेल, ठीक आहे. रिव्हॉल्युशनरी म्हणजे काय, क्रांतिकारक. आणि तुम्ही याआधी बघितले असाल की आपण हिस्ट्री वाचतो तेव्हा क्रांतिकारकांचं चळवळ वगैरे बघतो. सगळ्या मोस्टली क्रांतिकारकांना काय फाशी झालेली आहे, ठीक आहे. त्यांनी खूप मोठं काम केलं, पण शेवटी त्यांना फाशी झालं, त्यांना न्याय नाही मिळाला, ठीक आहे. तुम्ही भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं पण बघितलं असेल, त्यांना फाशी देण्यात आली होती. किती कम वय होतं, त्यांना फाशी देण्यात आली होती. बघा खुदीराम बोस वगैरे यांना पण फाशी देण्यात आली होती.
मग त्यांना न्याय नाही मिळाला. ओके, बघा न्याय नाही मिळालं, मग न्यायवरून तुम्ही सन्याल लक्षात ठेवू शकता, न्यायवरून न्याल आणि सन्याल लक्षात ठेवू शकता. मग सन्यालवरून तुम्हाला सचिंद्रनाथ सन्याल लक्षात येऊन जातील. बघा रिव्हॉल्युशनरी म्हणजे काय, क्रांतिकारक. क्रांतिकारकांना न्याय नाही मिळालं, ठीक आहे, म्हणजे ते शहीद झाले, मान्य आहे, बरोबर आहे, पण त्यावेळी जर त्यांना फाशी नाही दिली असती तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं, हे पण आहे, बरोबर आहे. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक. क्रांतिकारकांना न्याय नाही मिळालं, पण न्यायवरून तुम्ही न्याल आणि न्यालवरून तुम्ही सन्याल लक्षात ठेवू शकता, सन्यालवरून तुम्ही सचिंद्रनाथ सन्याल लक्षात ठेवू शकता. चलो जायचं पुढे, ठीक आहे. त्यानंतर बघा नॅशनल हेरॉड. मी म्हटलं होतं तुम्हाला हेरॉड शब्द खूप वेळा येणार आहे, प्रत्येक वेळी आपल्याला हेरॉड शब्द कॅप्चर करून चालणार नाही. बॉम्बे हेरॉड म्हटल्यावर बॉम्बेला मुंबई म्हणतात, मग मुंबईवरून तुम्ही मॅकलिन लक्षात ठेवले. बेंगॉल हेरॉड, बेंगॉलचा व्यक्ती ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवलेले आहे, जे हेरावून जातात ईश्वराच्या प्रार्थनेमध्ये. आणि इथं नॅशनल हेरॉड लक्षात ठेवायचा. तर नॅशनल मधला तुम्ही नॅशनल शब्द कॅप्चर करायचा. नॅशनल म्हटलं की तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू आठवायलाच पाहिजे, कारण आपले नॅशनलचे ओव्हरऑल नॅशनलचे पहिले पंतप्रधान कोण आहेत, आपले पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला आठवायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा कवी वचन सुधा भारतेंदू हरिश्चंद्र. ओके, भारतेंदू हरिश्चंद्र कसं लक्षात ठेवायचं, खूप सोपं आहे. बघा कवी शब्द कॅप्चर करूया, कवी वचन सुधा. बघा खूप सारे कवी आहेत आणि खूप सारे ग्रेट कवी आहेत, कुठे, आपल्या भारतातच. ओके, आपल्या भारतातच खूप सारे कवी आहेत, खूप सारे ग्रेट कवी आहेत. मग कुठे आहेत ते, भारतातच आहे, म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवणार, भारतेंदू हरिश्चंद्र. बघा कवी वचन सुधा कवी आहेत. ओके, कवी आहेत, खूप ग्रेट कवी आहेत आपल्या भारतात, मग भारतावरून तुम्ही भारतेंदू हरिश्चंद्र लक्षात ठेवणार आहात. जर आवडत असेल ट्रिक, तुम्हाला पहिल्यांदा हा हार्ड टॉपिक जात असेल, आता सोपं वाटत असेल तर लाईक करा, ठीक आहे. त्यानंतर बघा आणि शेअर जेवढं करता येईल, मित्रमैत्रिणींना तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा, स्वतःकडे जपून ठेवू नका, शेअर करा. आपल्या चॅनलला ग्रो होईल तुमच्या शेअरिंगमुळे, ठीक आहे, आपलं चॅनल पुढे जाऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर बघा हास्य संजीवनी. ओके, हास्य संजीवनी विरेश लिंगम पंतलू. ओके, आणि विवेक वर्धिनी पण कोणाचा आहे, विरेश लिंगम पंतलूचाच आहे, ठीक आहे, पंतलू यांचंच आहे, ठीक आहे. लक्षात येते, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हास्य संजीवनी विरेश, ओके, विरेश लिंगम पंतलू यांचं आहे. त्यानंतर बघा विवेक वर्धिनी विरेश लिंगम पंतलू यांचंच आहे. आता तुम्ही हे तर लक्षात ठेवू शकता, वी वरून तुम्हाला विरेश लिंगम तर लगेच कॅप्चर होऊन जातील. बघा ओके, वी वरून बघा लक्षात ठेवायचं, विवेक वरून बघा, वी वरून तुम्ही विरेश लिंगम पंतलू लक्षात ठेवू शकता. आणि त्यांच्यासोबत एक लक्षात ठेवायचं, विवेक किंवा विनोद लक्षात ठेवायचं. विनोद वरून आपल्याला हास्य येतं, मग हास्य संजीवनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा विवेक वर्धिनी, वी वरून तुम्ही विरेश लिंगम पंतलू लक्षात ठेवू शकता, आणि वी वरून लगेच विनोद कॅप्चर करायचं. विनोद म्हटलं की आपल्याला हास्य येतं, मग हास्य संजीवनी पण कोणाचं आहे, विरेश लिंगम पंतलू यांचंच आहे, ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा मद्रास स्टँडर्ड. ओके, मद्रास स्टँडर्ड. आता बघा तुम्ही हिंदुस्तान स्टँडर्ड बघितलं होता, हिंदुस्तान स्टँडर्ड मध्ये आपण स्टँडर्ड हा शब्द कॅप्चर केला होता. आता मद्रास आपण कॅप्चर करणार होतो. बघा मद्रास म्हटलं की साऊथ इंडियन, ठीक आहे. आता साऊथ इंडियनचे तुम्हाला नावं तुम्हाला कळून जातील, म्हणजे मद्रास स्टँडर्ड म्हटलं की एवढं लक्षात ठेवायचं, या मद्रास साऊथमध्ये येतं, साऊथची नावं आपल्याला लगेच कळून जातात, म्हणजे आपली महाराष्ट्राची नावं आणि साऊथमधली नावं तुम्हाला लगेच कळून जातील. मग तसंच लक्षात ठेवायचं, साऊथमधलं नाव आहे किंवा साऊथमधले व्यक्ती आहेत असं लक्षात ठेवायचं. कोण आहेत ते व्यक्ती, बघा जी.पी. पिल्लई. ओके, जी.पी. पिल्लई म्हणजे मद्रास स्टँडर्ड म्हटलं की मद्रास कॅप्चर करायचं, मद्रासमधले व्यक्ती आहेत किंवा साऊथमधले व्यक्ती आहेत, त्यांचं सरनेम पण तसंच असणार, म्हणजे लगेच आपल्याला ओळखून येतं, मग त्यावरून तुम्ही जी.पी. पिल्लई लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा जमीनदार. ओके, जमीनदार तुम्हाला लक्षात ठेवायचं, फजल अली खान. ओके, फजल अली खान. आता बघा जमीन, आपली जी प्रिय जमीन असते त्याच्यात काय उगवलं जातं, पीक उगवलं जातं, म्हणजेच काय फसल उगवलं जातं, फसल येतं, पीकलाच काय म्हटलं जातं, फसल. म्हणजे तुम्ही बघा फसल बीमा योजना पण आहे, म्हणजेच फसल म्हणजेच काय उत्पादन वगैरे, ठीक आहे, लक्षात ठेवते. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की जमीन मधून काय येतं, आपलं फसल येतं, एवढं त्या ज्याच्यावर आपण जगतो किती इम्पॉर्टंट आहे ते आपल्यासाठी. मग तुम्ही फसलवरून तुम्ही फजल अली खान लगेच कॅप्चर करू शकता, काय फजल अली खान लगेच कॅप्चर करू शकता. आणि आपण कोणाशी कंपॅरिझन नाही करतोय, आपण आपल्याला वृत्तपत्र म्हणजे एवढे जास्त वृत्तपत्र लिहिलेले आहेत त्यांनी, आणि मग आपल्याला त्यांची ओळख असायला पाहिजे ना, ओळख असण्यासाठी आपण काय थोडं ट्रिक बनवतोय, बस दॅट्स इट. मग त्यामुळे आपण आणि आपल्याला काय मस्तपैकी आपण ट्रिक बनवतोय, त्यांचं नाव लक्षात ठेवतोय, हे खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळते की यार जमीनदार हा फजल अली खान यांचा आहे,
ठीक आहे. म्हणजे ट्रिक इम्पॉर्टंट असते का बरं, की हां आपल्याला माहिती आहे की हां हे आहे बाबा वृत्तपत्र कोणाचं आहे, फजल अली खान यांचं आहे. म्हणजे जमीनदार म्हटलं की जमीन लक्षात ठेवायचं, तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची. जमीन म्हणून आपण फसल उगवतो, फसलवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, फ वरून लगेच लक्षात ठेवू शकता तुम्ही फजल अली खान. ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा कुडी. ओके, कुडी आरसू पेरियार रामास्वामी. ओके, कुडी आरसू पेरियार रामास्वामी. खूप सोपं आहे बघा. कुडी म्हटलं की तुम्हाला कुंडली लक्षात येऊ शकता बघा, कुडी आरसू. ओके, कुडी आरसू म्हटलं की कुडीवरून तुम्ही कुंडली कॅप्चर करू शकता. कुंडली कोणाला दाखवता तुम्ही, बाबांना, स्वामींना. मग स्वामीवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, रामास्वामी. मग पेरियार रामास्वामी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात येते बघा. कुडी कुंडली वगैरे तुम्ही स्वामींना दाखवायला गेलेले आहे. मग स्वामीवरून तुम्ही रामास्वामी लक्षात ठेवू शकता, रामास्वामीवरून पेरियार रामास्वामी लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल 80+ आतापर्यंत आपले ऑलरेडी झालेले आहेत. आता हाच तक्ता राहिलेला आहे. ओके, ठीक आहे. बघा, कुडी आरसू कुंडली कोणाला दाखवता तुम्ही, बघा पेरियार रामास्वामी. म्हणजे काय, स्वामींना दाखवायला गेले. मग स्वामीवरून तुम्ही रामास्वामी, रामास्वामीवरून पेरियार रामास्वामी लक्षात राहून जाते. आहे सोपं. चला, म्हणजे इंडियन मिरर. मिरर म्हणलं की मिरर, तुम्ही जिथं गोरे दिसता, ठीक आहे, गोरे दिसत आहात तुम्ही मिररमध्ये, मग मन तुमचं प्रसन्न झालं. टागोर, देवेंद्रनाथ टागोर, मन प्रसन्न झालं. मनमोहन घोष. त्यानंतर सर्वंट ऑफ इंडिया, सर्वंट. ओके, सर्वंटसाठी निवास आहे, श्रीनिवास शास्त्री. त्यानंतर इंडिपेंडंट, कोण होते इंडिपेंडंट, मोतीलाल नेहरू. आपल्या निर्णय आपल्याला द्यायचे, जवाहरलाल नेहरू आपले निर्णय द्यायचे. ठीक आहे, मग मोतीलाल नेहरू. द हिंदुस्तान टाइम्स. AM PM मध्ये मोजतात, आपण KM मध्ये मोजणार आहोत म्हणून KM पन्नीकर. संजीवनी बुटी सारखं काम कोण करतात, आपले मित्र म्हणून कृष्णकुमार मित्र. त्यानंतर संध्या काळ आहे आणि आपण तिथं अध्याय वाचतो, मग त्यावरून उपाध्याय, ब्रह्मबांधव उपाध्याय. त्यानंतर पख्तून अब्दुल, मग अब्दुल गफार खान अब्दुल गफार खान. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी, क्रांतिकारकांना न्यायालय मिळालं, मग न्यायावरून सन्याल, मग सचिंद्रनाथ सन्याल. त्यानंतर नॅशनल हेरॉल्ड, नॅशनलचे फर्स्ट PM. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. नंतर कवी वचन सुद्धा, ऑफकोर्स कवी खूप आहेत, ग्रेट आहेत. कुठे, भारतात, मग भारतेंदू हरिश्चंद्र. मग हास्य संजीवनी, विवेकवर्धिनी. विवेकवरून वरून तुम्ही वीरेशलिंगम पंतनवी यांचं नाव घेणार आहात. आणि वरून विनोद केल्यावर हास्य संजीवनी पण वीरेशलिंगम पंतनवी यांचं आहे. मद्रास स्टँडर्ड, मद्रास, साऊथ इंडियन व्यक्ती आहेत. मग तुम्ही GP पिल्लई यांचं नाव लक्षात ठेवणार आहात. जमीनदार, जमीनमधून फसल येते, फसल वरून फजल अली खान लक्षात ठेवणार. कुडी आरसू. ओके, कुंडली कोणाला दाखवतात तुम्ही, स्वामीवरून रामास्वामीवरून पेरियार रामास्वामी. आहे सोपं. आवडत असेल तर लाईक तर बनताय ना. चला, नेक्स्ट राहिले एवढंच राहिलं. चलो पाहू. आता बघा, तुम्हाला मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, नंतर समता, नंतर प्रभुत्व भारत, या हे लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी लक्षात ठेवायची. चलो, स्टोरी इमॅजिन करायला सुरुवात करू. आणि इमॅजिन करायची बरं, चित्ररूपी इमॅजिन करायची आहे. तुम्हाला 358 मी तालुके पाठ करून घेतलेत, कारण तुमचं इमॅजिन पॉवर तुमचं खूप स्ट्रॉंग होतं. आता कोणाला पण विचारलं तर 358 तालुके असे तोंडपाठ आहेत तुमचे. कारण जेव्हा तुम्ही ती स्टोरी इमॅजिन केलेली आहे, जोपर्यंत तुम्ही स्टोरी इमॅजिन करत नाही तोपर्यंत ती लक्षात राहत नाही. इमॅजिनेशनमध्ये खूप जास्त पॉवर असतं. तुम्हाला बिलीव्ह नसणार तर 358 तालुके तुम्ही पाठ करा, लगेच तुम्हाला कोण जाईल की इमॅजिन केल्यानंतर काय होतं. ठीक आहे, लक्षात येते. आता चला, इमॅजिन करायला सुरुवात करा. एक साहेब आहेत, कोट वगैरे घातलेले आहेत मस्तपैकी एकदम. ओके, साहेब आहेत, एक लक्षात ठेवायचं, एक साहेब आहेत. ठीक आहे, ओके, लक्षात येते. आणि तिथे एक आहेत ना, एक मुका व्यक्ती आहे. ठीक आहे, मुका व्यक्ती त्या साहेबांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो बिचारा. ओके, मुका व्यक्ती त्या साहेबांना हाक मारण्याचा प्रयत्न करतोय. इमॅजिन करा. चलो, एक साहेब आहेत, चलो साहेब इमॅजिन केलं. एक मुका व्यक्ती त्या साहेबांना हाक मारण्याचा प्रयत्न करतोय. बघा, साहेबांना ते कळालं. ओके, साहेबांनी काय केलं, साहेब गेले त्या मुका व्यक्तींकडे. ठीक आहे, त्यांना बहिष्कृत केलं नाही, त्यांना जवळ घेतलं. ठीक आहे, त्यांना समतेची वागणूक दिली आणि तिथल्या सगळ्या जनतेला गोळा केलं आणि म्हटलं की ह्याला समतेची वागणूक द्या, तुम्ही पण समतेची वागणूक द्या, मगच आपला भारत काय बनेल, प्रबळ बनेल. ओके, प्रबळ बनेल. ठीक आहे, लक्षात येते. पुन्हा इमॅजिन करा. एक साहेब आहेत, सूटबूटमध्ये एक साहेब आहेत आणि एक मुका व्यक्ती आहे, तो त्यांना हाक मारण्याचा प्रयत्न करतोय. त्या साहेबांना कळालेला आहे. मग साहेब त्यांच्या जवळ गेले. साहेबांनी त्यांना बहिष्कृत केलेलं नाही, त्यांना जवळ घेतलं. ठीक आहे, बहिष्कृत न करता त्यांना जवळ घेतलं, त्यांना समतेची वागणूक दिली. जनतेला पण सांगितलं की त्यांना वागणूक द्या. अशा प्रकारे आपला भारत काय बनेल, प्रबळ बनेल. आणि ते साहेब कोण आहेत, नावात असेल त्यांच्या साहेब बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण बघतोय.
ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे ती स्टोरी आहे. साहेबवरून तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लक्षात येऊन जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला कळून जातील. ठीक आहे, म्हणजे मूक नायक कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. त्यानंतर बहिष्कृत भारत कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. समता कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. जनता कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आणि प्रभुत्व भारत कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. साहेबवरून तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात येऊन जातील. ठीक आहे, बघा मूक नायक, तिथे व्यक्ती होता मूक नायक. व्यक्ती म्हणजे मूक नायक म्हणजे मुका व्यक्ती होता. तो साहेबांना हाक मारतोय, मुका व्यक्तीवरून तुम्हाला मूक नायक करून जातील. ओके, त्या साहेबांनी काय केलं? त्या साहेबांना कळालं तेव्हा त्यांनी त्यांना बहिष्कृत केलं नाही. म्हणजे बहिष्कृत भारत लक्षात येऊन जाईल. त्यांना जवळ घेतलं, समतेची वागणूक दिली, मग समता लक्षात येऊन जाईल. तिथल्या जनतेला पण गोळा केलं आणि जनतेला गोळा केलं. ठीक आहे, लक्षात येते. आणि त्यांना पण सांगितलं की ह्याला समतेची वागणूक द्या. जनतेला गोळा केलं, जनता लक्षात येऊन जाईल. आणि जनतेला सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही केलं तर आपलं प्रबळ भारत बनेल. मग प्रबळ म्हणून प्रभुत्व भारत लक्षात येऊन जातील. मग ते साहेब आपण का घेतलेले आहेत? तुम्हाला त्या साहेबवरून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लक्षात यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लक्षात येऊ शकतं ना साहेबवरून? आहे का नाही सोपी स्टोरी? चलो, म्हणजे तुम्हाला कळालं मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रभुत्व भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्टोरी आवडली असेल, इमॅजिनेशन पॉवर चांगलं झालं असेल तर लाईक बनता आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा स्त्री धर्म. ओके, स्त्री धर्म बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिस्टर सुबा लक्ष्मी यांचा आहे. कोणाचा? सिस्टर सुबा लक्ष्मी. तर जागा नाही आहे, तुम्हाला कळून जाईल. ओके, सिस्टर सुबा लक्ष्मी यांचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही सिस्टर आणि स्त्री बघा तुम्हाला एकाच ह्याच्यातले वाटतायत ना, स्त्री आणि सिस्टर. म्हणजे बघा स्त्री आणि सिस्टर लक्षात राहू शकता. स्त्री सिस्टर. ओके, म्हणजे एकाच कॅटेगरी मधले आहेत. ठीक आहे, लक्षात येते. स्त्री महिला, सिस्टर पण महिला असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मग स्त्री सिस्टर सुबा लक्ष्मी लक्षात येऊ शकता. सिस्टरवरून तुम्हाला सुबा लक्ष्मी लक्षात येऊन जाईल. ओके, म्हणजे स्त्री धर्म वृत्तपत्र कोणाचं आहे? सिस्टर सुबा लक्ष्मी यांचं आहे. ठीक आहे, त्यानंतर अबाला बंथम. ओके, बंथम. ओके, अबाला बंथम कोणाचा आहे? द्वारकानाथ गांगुली यांचा आहे. द्वारकानाथ गांगुली यांचा आहे. ओके, द्वारकानाथ गांगुली. आता बघा अब्बाला म्हणलं तुम्हाला बाला शब्द कॅप्चर करायचा आहे. ठीक आहे, बाला म्हणजे काय? बाल. ओके, बालावरून तुम्ही बाल शब्द कॅप्चर करू शकता. तुम्हाला महेंद्रसिंग धोनी माहिती आहे. ठीक आहे, त्यांनी आपल्याला वर्ल्ड कप भेटलं होतं तेव्हा त्यांचं मुंडन केलं होतं. त्यांचं बाल काय केलं होतं? सगळं कापून टाकलं होतं. लॉंग बॉक त्यांचे होते ना, लॉंग हेअर होते ते त्यांनी शॉर्ट केलं होतं. तसंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अंबाला बंथम म्हटलं की बाला शब्द कॅप्चर करायचा. बालावरून तुम्ही बाल शब्द कॅप्चर करायचा आहे. आपल्या ट्रिकमध्ये सौरभ गांगुलीनी असं केलेलं आहे, असं लक्षात ठेवायचं. काय? सौरभ गांगुलीनी त्यांचे हेअर काय केलेत? कमी केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे महेंद्रसिंग धोनीनी केलेलं आहे, पण आपल्या ट्रिकमध्ये गांगुलीनी म्हणजे सौरभ गांगुली यांनी केलेलं आहे असं लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला गांगुली सरनेम आठवले की द्वारकानाथ गांगुली लगेच आठवून जातील. आहे का नाही? सोपं आहे. बघा अंबाला बंथम म्हटलं की बाला शब्द कॅप्चर करायचं. बाला म्हटलं की बालवरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप भेटल्यानंतर बाल कमी केले होते. तसंच आपल्या ट्रिकमध्ये काय सांगितलेलं आहे? गांगुली यांनी केले. गांगुली सौरभ गांगुली यांनी. मग सौरभ गांगुली आलं की गांगुली सरनेम कॅप्चर करायचं. गांगुलीवरून तुम्हाला द्वारकानाथ गांगुली लक्षात येऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर बघा इत्तेहाद. ओके, इत्तेहाद. बघा इत्तेहाद मध्ये ई शब्द आहे. ठीक आहे, ई वरून तुम्हाला इक्बाल लक्षात ठेवायचं आहे. ई वरून इक्बाल आणि इक्बाल वरून तुम्ही मोहम्मद इक्बाल लक्षात ठेवू शकता. बघा मोहम्मद इक्बाल लक्षात ठेवू शकता. म्हणजे इत्तेहाद मध्ये ई शब्द कॅप्चर करायचा. ई वरून इक्बाल लक्षात ठेवायचं आहे. इक्बाल, मोहम्मद इक्बाल. दॅट्स इट. चलो, त्यानंतर बघा तहकीब. ओके, तहकीब अल अखलाक. ओके, अखलाक. ओके, अखलाक. मग त्याच्यात बघा तुम्ही अ शब्द किती वेळा? तहकीब अल अखलाक. ओके, मग तुम्ही अ शब्द कॅप्चर करायचं आणि अ वरून तुम्ही अहमद खान लक्षात ठेवायचं. मोहम्मद अहमद खान लक्षात ठेवायचं. काय? मोहम्मद अहमद खान लक्षात ठेवायचं. बघा अहमद खान लक्षात येऊन जाईल. बघा तहकीब अल अल अखलाक आहे. अ शब्द कॅप्चर करायचा. अहमद खान लक्षात ठेवायचं. मोहम्मद अहमद खान. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रगती. ओके, प्रगती. बघा प्रगतीमध्ये गती शब्द आहे. गती बघा तुम्ही असं नॉर्मल रस्त्यावरून चालत असाल तर तुमची गती कशी असेल? फास्ट. पण तुम्ही तेच
कुठल्या तरी तुम्ही डोंगरावर गेलाय, कुठल्या तरी पर्वतरांगावर गेलाय, कुठल्या तरी शिखरावर गेलाय, तेव्हा तुमची गती काय होते, कमी होते. पण तुम्ही असं इमॅजिन करा तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या शिखरावर गेलेले आहे आणि त्यामुळे तुमची गती कमी झालेली आहे. मग त्र्यंबकेश्वरवरून त्र्यंबक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्र्यंबक काय, शंकर शेजवलकर. ओके, त्र्यंबक शंकर शेजवलकर. म्हणजे तुम्हाला कळालं प्रगती. ओके, प्रगती म्हटलं की गती. नॉर्मल रस्त्यावर तुमची गती खूप जास्त असते, पण तुम्ही आता शिखरावर गेले, कोणत्या शिखरावर गेले, त्र्यंबकेश्वर. मग त्र्यंबकेश्वर शिखरावर गेल्यानंतर तुमची गती कमी झाली आहे. मग त्र्यंबकेश्वरवरून त्र्यंबक शंकर शेजवलकर नाव लक्षात ठेवायचं आहे. सोपं, चला जायचं. त्यानंतर पीपल. ओके, पीपल म्हणजे काय, लोकांचे. ओके, लोकांचे, ओके, पीपल म्हणजे काय, लोक. मग तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा हिस्ट्री वाचतो तेव्हा लोकांचे प्रिय लाला लजपत राय कसे प्रिय बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सायमन कमिशन आलं होतं 27ला. ठीक आहे. मग सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हतं. मग त्यांना म्हणजे बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी म्हणजे काय केलं होतं, काळे झेंडे दाखवले होते आपल्या इंडियन लोकांनी. ठीक आहे. त्याच्यात लाला लजपत राय पण होते त्या उठावामध्ये. ठीक आहे. मग इंग्रजांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू पण झालेला आहे. लाला लजपत राय यांचा मृत्यू झालेला आहे. मग ते एवढे प्रिय होते, एकदम लोकप्रिय होते ते. त्यांचा बदला घेण्यासाठी बघा, क्रांतिकारकांनी त्यांचा बदला घेण्यासाठी ज्याने लाठी हल्ला केलेला आहे, ज्यांच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, त्याचंच मर्डर करून टाकलं. ठीक आहे, त्याचंच मर्डर करून टाकलं. म्हणजे किती म्हणजे लोकप्रिय होते. एखाद्यासाठी आपण एवढं करतो म्हणजे ते लोकप्रियच असणार, बरोबर आहे. म्हणजेच लोकप्रिय. पीपल म्हटलं की लोकांचे, लोकप्रिय. बघा, लोक लक्षात येऊन जातील, मग लोकप्रिय लक्षात येऊन जातील. लोकप्रिय कोण आहेत, लाला लजपत राय. मग लाला लजपत राय यांचं काय आहे, पीपल आहे. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा ढाका प्रकाश मी तुम्हाला सांगते तुम्हाला. त्यानंतर बघा कलकत्ता. बघा कलकत्ता जनरल कोणाचा आहे बघा, कलकत्ता JS बँकिंगहम. ओके, बँकिंगहम. ओके, JS बँकिंगहम. आता बघा, ठीक आहे, कलकत्ता म्हणला, कल शब्द कॅप्चर करायचा, कल. ठीक आहे, कल हम मिल सकते हैं क्या. म्हणजे तुम्ही असं विचार करा, तुम्ही कोणाला तरी विचारताय, कल हम मिल सकते हैं क्या. ओके, कल हम मिल सकते, म्हणजे तुम्ही उद्या आपण भेटू शकतो का, हम मिल सकते हैं क्या, हम. ओके, मग बँकिंग हम लक्षात येऊन जाईल. मग समोरचा व्यक्ती बोलतो येस ऑफकोर्स भेटू शकतो ना, का नाही भेटू शकत. मग एस तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, कलकत्ता म्हटलं की कल लक्षात येऊन जाईल. मग कल हम मिल सकते हैं क्या, हम वरून तुम्हाला बँकिंग हम लक्षात येऊन जातील. येस ऑफकोर्स. मग एस लक्षात येऊन जाईल. मग JS बँकिंग हम आहे. चला पुढे जायचं. त्यानंतर बघा ईस्ट इंडियन. ओके, ईस्ट इंडियन पण सांगते तुम्हाला. नंतर बघा क्रांती, म्हणजे मी कोणकोणते सांगायचे राहिले, ढाका प्रकाश, ईस्ट इंडियन. ठीक आहे. त्यानंतर बघा क्रांती. 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे, 3 नाव लक्षात ठेवायचे. क्रांती कोणाकोणाचं नाव लक्षात ठेवायचं, SS मिरजकर. बघा, पहिले नाव SS मिरजकर. त्यानंतर बघा जोगळेकर आहेत आणि घाटे, GV घाटे यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा, क्रांती. ओके, क्रांती करायची असेल, करायची, मग करवरून तुम्ही मिरजकर लक्षात ठेवू शकता. क्रांती करायची असेल तर सगळ्यांना जागं करावं लागेल, लोकांना जागं करावं लागेल. मग जागावरून तुम्ही जोगळेकर लक्षात ठेवू शकता आणि शेवटचं नाव घाटे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे काय, SS मिरजकर, जोगळेकर आणि घाटे. चलो नेक्स्ट बघा, अमृत बाजार पत्रिका. तुम्ही बघितलं असेल, अमृत बाजार पत्रिका, बंगाल. ठीक आहे, तुम्ही वासुदेव बळवंत फडके यांच्या वेळी पण बघितलं असेल, हे नाव तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, अमृत बाजार पत्रिका बघा शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांचं आहे. खूप फेमस आहे, तुम्हाला नाव लक्षातच राहिलं असेल आधीपासूनच. ठीक आहे, मग अमृत बाजार पत्रिका तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष, दोघांचं घोष सरनेम आहे, शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर मी कोणतं सांगितलं नाही, ढाका प्रकाश आणि ईस्ट इंडियन. ओके, ईस्ट इंडियन तुम्हाला काय करायचं, ईस्ट इंडियन सर्च करायचं. थोडं मोठं नाव आहे त्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहून जाईल जेव्हा तुम्ही सर्च कराल ईस्ट इंडियन. ओके, हेनरी असं काहीतरी नाव आहे त्यांचं, हेनरी वगैरे समथिंग आहे. तुम्ही आज सर्च करणार आहात ईस्ट इंडियन. मग सर्च केल्यानंतर तुम्हाला ते नाव लक्षात राहून जाईल. आणि ढाका प्रकाश कोणाचं आहे, कृष्णचंद्र मुजुमदार यांचं आहे. ओके, कृष्णचंद्र मुजुमदार यांचं आहे. म्हणजे बघा, मागच्या वेळी 47, यावेळी 46, मी 93 तुमच्याकडून काय वृत्तपत्र पाठ करून घेतलेले आहे. एकदा हा पोर्शन आपण रिव्हिजन करूया. बघा, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रभुत्व भारत, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. तुम्ही स्टोरी लक्षात ठेवलेली आहे, साहेबांची स्टोरी. त्यानंतर स्त्री धर्म, अबला बंथम, इत्तेहाद,
मग स्त्री धर्म कोण आहे, स्त्री सिस्टर सुबालक्ष्मी. अबाला मतलब बाल शब्द कॅप्चर करायचा, सौरव गांगुलीवरून तुम्हाला द्वारकानाथ गांगुली, ठीक आहे, गांगुली सरनेमवरून. इत्तेहाद ई वरून इक्बाल लक्षात ठेवायचं आहे. इथं वरून अहमद खान लक्षात ठेवायचं आहे. प्रगती गती आपली कमी झाली, त्र्यंबक शेजवलकर लक्षात ठेवायचं आहे. पीपल मग लाला लजपत राय. ढाका प्रकाश कृष्णचंद्र मुजुमदार. कलकत्ता कलहम मिल सकते क्या, JS बँकिंग हम. त्यानंतर ईस्ट इंडियन तुम्ही सर्च करणार आहात, क्रांती मग मिरजकर जोगळेकर घाटे. अमृत बाजार शिशिर कुमार घोष, मोतीलाल घोष. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.